नमस्कार. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत आज कृषीताई, समूह सहाय्यक आणि क्षेत्रीय स्तरावरील कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि उमेदच्या कृषी सखी यांच्याकरिता आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आज कृषीताई, समूह सहाय्यक तसेच क्षेत्रीय स्तरावरील कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि उमेदच्या कृषी सखी यांच्याकरिता आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. तसेच मकर संक्रांतीच्या शुभ पर्वाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. हा सण ग्रामीण संस्कृती आणि आपल्या अर्थसहाय्याच्या अर्थव्यवस्थेच्या कणा असणाऱ्या कृषी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. तसेच संबंध महिला वर्गांचा आहे. मात्र जागतिक हवामान बदलामुळे आपले शेतकरी आणि ही संस्कृती धोक्यात येत आहे. तर या जागतिक हवामान बदलाच्या संकटांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला काय करता येईल याबद्दल आजच्या वेबिनारमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे, तसेच चर्चा होणार आहे. तर मी माननीय प्रकल्प संचालक सर यांना विनंती करेल की त्यांनी उपस्थित सर्वांनाच मार्गदर्शन करण्यासाठी यावे. नमस्कार. मी परिमल सिंग, प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख सर. कृषी संजीवनी प्रकल्प. आपण सगळ्यांचा स्वागत करतो. गजानन, आय एम विजिबल? येस. हां. आपण सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या वेबिनार एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि या वेबिनारमध्ये आपल्याला फार एक महत्त्वाचं काम आजपासून सुरू करायचं आहे. दिनांक 6 जानेवारीला प्रकल्पाने एक परिपत्रक काढलेला होता आणि येणाऱ्या खरीफमध्ये 16 अतिशय महत्त्वाचे उपक्रम, जे हवामान अनुकूल असे उपक्रम असतील, तर त्याच्यासाठी आपण सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे. तर या उपक्रमासाठी आपण सगळ्यांना वेबिनारमध्ये काही व्हिडिओज दाखवले जाणार आहे, आपलं मार्गदर्शन केलं जाणार आहे. एक मोठा असा संकट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला दिसू लागलेला आहे आणि ते बदलत्या हवामानामुळे निर्माण होत आहे. या बदलत्या हवामानामुळे जे संकट आहे, त्याला तोंड जर आपल्याला द्यायचे आहे, तर आपल्याला अनेक हवामान अनुकूल तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचून घ्यायचे आहे आणि पुढील 4 महिन्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागणार आहे लोकांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी. 120 दिवस फार जास्त नसतात आणि म्हणून आपण सगळ्यांना मोठ्या प्रमाणात मेहनत करावी लागणार आहे. आपण सगळ्यांना याबद्दल ट्रेनिंग दिली जाणार आहे, चर्चासत्र आयोजित केला जाणार आहे आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला याबद्दल प्लॅनिंग करावी लागणार आहे. त्या प्लॅनिंग आणि ट्रेनिंगसाठी PMU मोठ्या प्रमाणात आपली मदत पण करेल. वेबिनारमध्ये आम्ही तुम्हाला आज वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या फक्त एक ट्रेलर देणार आहे. पण जेवढा जास्त तुम्ही याबद्दल वाचन करणार, जेवढा जास्त तुम्ही वेगवेगळे व्हिडिओज बघणार, जेवढा जास्त तुम्ही ट्रेनिंग मध्ये पार्टिसिपेट करणार आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला आपल्या या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचे डेमॉन्स्ट्रेशन करता येईल, तेवढा जास्त तुम्हाला याबद्दल अनुभव होणार आहे. मी सर्व टेक्नॉलॉजी कोऑर्डिनेटर, क्लस्टर असिस्टंट आणि कृषी विभागाचे इथे उपस्थित सर्व लोकांना एक विनंती करतो की आपण सगळ्यांनी यामध्ये जे काही उपक्रम राबवले जाणार आहे, आपल्या पुढील 4 महिन्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात उपक्रम राबवले जाणार आहे. त्या सगळ्या उपक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हा अशी अपेक्षा ठेवतो. आपण सगळ्यांना आपल्या मुलांसाठी एक चांगला जग निर्माण करायचं आहे आणि ते चांगलं जग जर आपल्याला निर्माण करायचे आहे, तर प्रत्येकाने त्यामध्ये हातभार लावणं अपेक्षित आहे. या वेबिनारला मी शुभेच्छा देतो आणि वेबिनारच्या जस्ट नंतर
तुम्ही सगळ्यांनी बसून नियोजन करायचे आहे की याची पुढची वाटचाल तुमच्या क्षेत्रामध्ये तुमच्या क्षेत्राच्या नियोजनाच्या अनुषंगाने काय असू शकेल आणि त्याबद्दल नियोजन केल्यानंतर एकदा तुम्ही गावात जाता तर उद्यापासून लोकांपर्यंत पोहोचण्याचे सर्व प्रयत्न आपण सुरू करायचे आहे. सर्व जे तालुका पातळीचे अधिकारी कर्मचारी आहेत, तसेच जे आपले क्लस्टर लेव्हलचे जे सर्व अधिकारी कर्मचारी आहेत, त्यांनी त्यांच्या पातळीवर लोकांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन आतापासूनच सुरू करायचे आहे. मी नेहमी एक विषय सांगतो, की आपण जेव्हा गावामध्ये जातो, तर आपण गावाच्या एका भागमध्ये जाता कामा नये. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक भागामध्ये जाणं आपण अपेक्षित आहे आणि तसेच गावाचे जे वेगवेगळे घटक आहेत, त्यांच्यापर्यंत जर आपण पोहोचलो, तर टेक्नॉलॉजीचा प्रसार जास्त जोमाने होतो. नाहीतरी ते काही घटकांपर्यंत सीमित राहून जातं आणि त्याचा प्रसार होत नाही. एक्सटेन्शनमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणात आपल्याला करता येईल. त्यासाठी पण आपण प्रयत्न करूया. आपण सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. जागतिक हवामान बदलाला सामोरे जाण्याकरिता आपण दिलेला सल्ला आणि आपण जो संदेश दिलाय, तर याद्वारे असंच म्हणता येईल की आपल्याला प्रत्येकाला हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचं वाण घ्यायचं आहे आणि सर्वांनी मिळून आपल्या शेतीमध्ये हे राबवायचं आहे. अर्थातच तिळगुळ घ्या, गोड बोला, याप्रमाणेच तंत्रज्ञानाचा अवलंब करा आणि आपली शेती प्रगतिशील करा असे म्हणता येईल. पुढे या कार्यक्रमाचे प्रस्तावनेकरता मी माननीय विजय कोळेकर सर, मृदा विज्ञान विशेषज्ञ यांना आमंत्रित करतो. सर प्लीज. गजानन, आपण प्रस्तावना झालेली आहे. आता प्रत्यक्षामध्ये आपण एक एक सूत्रावर येणार आहोत. सर्वांना नमस्कार. आणि आज आपण ज्या पद्धतीनं थोड्या वेळापूर्वी ऐकलेलं आहे की हवामान बदल आणि त्याबद्दल संकट आणि त्यासाठीची तयारी, आणि हा संक्रमण काळ आहे. संक्रमण काळामध्ये आपण एक मोठ्या संक्रमणाची तयारी करत असतो आणि त्या तयारीमध्ये एक महत्त्वाचा भाग राहतो. काही दिवसापूर्वी आपण पाहिलं की आपल्या बऱ्याचशा हंगामातल्या सुगी झालेल्या असतात आणि त्याच्या सर्वांचा वापर करून आपण एक भोगीच जेवण करतो आपण. आणि भोगीमध्ये अनेक प्रकारच्या भाज्या एकत्र केल्यानंतर त्याचा एक वेगळा आनंद मिळतो, त्याचा आपल्या शरीराला उपयोग होतो. सध्या हवामानासाठी ती गोष्ट उपयोगी आहे, म्हणून आपण सर्व संस्कृतीमध्ये आपल्या याचं एक महत्त्व वेगळं आहे असं आपण जाणवतो. अशाच प्रकारे आपण या ठिकाणी वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करून हे एक वेगळ्या प्रकारची भोगी आपण तयार करायची आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण आपल्याला येणाऱ्या सर्व संकटांना आपण या ठिकाणी सामोरं जाणार आहोत आपण. तर त्या संदर्भात आपण या ठिकाणी काम करणार आहोत. पुढच्या काही काळामध्ये, काही वेळामध्ये आपण या सर्व तंत्रज्ञानाबद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. आणि यासाठी आपण जे काही आपल्याला सांगितलं जाईल हे केवळ या ठिकाणी सांगण्यासाठी आणि बोलण्यासाठी विषय हा नाहीये, तर हा विषय आपल्या सर्वांना अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या विषयावर आपल्याला कृती करायची आहे. म्हणून आत्ताच आमचं जे काही सांगणं या ठिकाणी असणार आहे हे पूर्णतः आपल्या सर्वांच्या फायद्याचं आणि त्याबरोबरच सर्वांच्या अत्यंत उपयुक्त असं होणार असणार आहे. आपण सर्वांनी एक कृपया आपण लक्ष देऊन ऐकूया. आणि हे ऐकत असताना काही असं होऊ शकतं की काही टिप्पण्या करायचे आहेत, काही नोंदी करायच्या आहेत आम्हाला, हे आम्ही लक्षात राहणार नाही का आमच्या, असं होऊ शकतं. ते लक्षात राहावं म्हणून आपण सर्व गोष्टी आमच्या पासून तुमच्यापर्यंत येणार आहेत. त्यामुळे आपण लक्षपूर्वक ऐकलं जरी या गोष्टी तरी पुरेशा आहेत. आपण एवढ्या प्रकारच्या गोष्टीवर बोलणार आहोत. हे उपक्रम पाहिले आपण, संख्या मोठी आहे, पण ही पिकाचा कालावधी, पुढचं जे पूर्ण पीक आहे याचा विचार केला असता आपण या पूर्ण पिकामध्ये आपण अनेक प्रकारची कामं करतो शेतकरी म्हणून. या सर्व कामाचा भाग म्हणजे ह्या प्रकारच्या तंत्रांचा वापर असं आपण जर जोड घातली तर मात्र हे आपला फार संख्या वाटणार नाहीये. हे टप्पे आहेत, कारण पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत टप्पे आहेत, तसे हे तंत्राचे हे टप्पे आहेत आपले. तर आपण हे टप्प्यानिहाय आपण एका गोष्टीवर या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पाहणी करणार आहोत, आपण अभ्यास करणार आहोत. आता सुरुवातीला म्हणजे आम्ही आज बोलतो आहोत जानेवारी महिन्यामध्ये. पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला आपल्या खरीप हंगामाची तयारी करायची आहे.
मुळातच हवामान बदलाचं संकट आम्हाला इतकं मोठं आलेलं आहे की आमच्या शेतीमध्ये आमूलाग्र बदल करायची गरज आलेली आहे. आणि हा आमूलाग्र बदल सुरू होतो कुठून? हा सुरू होतो आपल्या शेतीच्या पहिल्या पद्धतीपासून. पहिली म्हणजे मशागतीची पद्धत. इथेच आम्हाला सुरुवात करायची आहे आणि आम्हाला सर्वांना आमची पिकं ही हळूहळू सपाट जमिनीवरून बेडवर आणावयाची आहेत. आमच्या राज्यातील शेतीला बेडवर पिकं आणण्याशिवाय पर्याय नसल्याचं काही आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि काही दिवसामध्ये, काही भागांमध्ये मागच्या पाहिलेलं आपण की ज्यांनी ज्यांनी लागवड बेडवर केली आहे ती पिकं वाचलेली आहेत. आणि म्हणून आपण हे बेड कसे करायचे, तंत्र काय आहे, हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आपण पाहूया या ठिकाणी हा बेड कसा बनवायचा, यासाठी आपण काय उपकरण वापरायचं. एक छोटस या ठिकाणी आपल्या बेड मेकरच्या माध्यमातून हा बेड कसा करायचा हा एक आपण छोटीशी म्हणजे आपल्याला हवे तसे बेड आपण पाडू शकतो. हे तर महत्वाचं आहे. आपल्याला 4-4.5 फुटाचे बेड पाडण्यासाठी देखील आपलं हे यंत्र उपयोगी पडणार आहे. जर गावामध्ये अशा प्रकारचे यंत्र जर आपण ठेवलं तर आपल्याला ही गोष्ट चांगल्या प्रकारे बेड पाडण्यासाठी उपयोगी होणार आहे. तर हे एक फार महत्वाचं सुरुवात आहे. आता हे आम्ही नवीन सांगतोय का, असं अनेक शेतकऱ्यांनी केलेलं आहे. आपण पुढे बघूया की एक गावामध्ये कशा प्रकारे हे काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. आपण आता हे पाहूया या ठिकाणी आमच्या कृषी विभागामार्फत ठाकरखेडा संभू या गावामध्ये कशा प्रकारे हे बेड पाडण्याचं काम केलेलं आहे ते आपण पाहू शकतो या ठिकाणी आपण. एकजुटीनं पेटलं रान तुफान आलया, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया. एकजुटीनं पेटलं रान तुफान आलया, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया. भेगाण माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली या आस, घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास. लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालया. एकजुटीनं पेटलं रान तुफान आलया, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया. परतीन आली जाण जागर झालया. एकजुटीनं पेटलं रान तुफान आलया, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया. आता हे पाहून किती बरं वाटलं असेल ना. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाडलेले बेड, त्यावर झालेली लागवड, हे सगळं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणजे हे शक्य आहे. जर एका गावामध्ये हे होत असेल तर अनेक गावामध्ये होऊ शकतं. तेव्हा आपली संपूर्ण गावाच्या गावं आपल्याला आता बेडमय करायची आहे. त्यासाठी ही तयारी आपलं करणं गरजेचं आहे. आता बेड पाडण्याचं मुख्य काम झालं आपलं. पुढच्या तंत्राकडे वळूया आपण. आपण गावामध्ये आपण ज्यावेळेला विचार करतो की काय काय पेरायचं आहे, त्यासाठी आपण ठरवतो की कोणतं पीक पेरायचं आहे. हे पीक पेरण्याकरता आपण बियाण्याची जोडणी करतो. आणि बियाणे जोडणी करता आपण दुकानात जातो, बियाणं खरेदी करतो, विशिष्ट वाणाचे बियाणे खरेदी करतो. आणलेलं बियाणं हे पूर्णतः उगवतं का नाही, त्याची उगवण क्षमता कशी आहे, हेही पाहणं एवढं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्या पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करण्याची फार आवश्यकता आहे.
तर त्याबद्दलही आपण जाणून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्या ठिकाणी की बियाण तपासणी, उगवण तपासणी कशी करायची हेही आपण शिकणं फार आवश्यक आहे. आणि ते शिकण्याकरता आपण हा थोडा छोटासा व्हिडिओ बघूया. काळ्या भुईतून उगवलेली सोयाबीनची ही रोपं डौलानं बहरू लागलेत. पारनेर तालुक्यातील नांदूर पठार गावात आज दिसणारं हे चित्र मागच्या वर्षी मात्र असं नव्हतं. मागच्या वर्षी जेव्हा आम्ही स्वतः सोयाबीन पेरलेलं, परंतु म्हणजे त्याचे 100 बियांपैकी 25% उगले. म्हणजे पूर्णपणे जमीन अशी पडीकच होती. सर्व सुरुवातीच्या पेरण्या आमच्या सगळ्या लोकांच्या 70-80% लोकांच्या संपूर्णपणे वाया गेल्या. पण यावर्षी गावातले काही प्रतिनिधी फार्मर कपच्या प्रशिक्षणानंतर एक नवीन शस्त्र घेऊन गावात आले होते. आणि ते शस्त्र होतं पेरणीपूर्वी बियाण्यांच्या उगवण क्षमतेच्या तपासणीची SOP. त्या SOP किती गरजेचे आहेत, आपण त्या करत नव्हतो. त्या केल्यानंतर भविष्यात त्याचा जो आपल्याला होणारा फायदा आहे तो फायदा त्यांनाही सर्व लोकांना पटला. आणि मग गावकऱ्यांनी ते केलं जे यापूर्वी कधीच केलं नव्हतं. त्यांनी सुरू केली एका सोहळ्याची तयारी, उगवण क्षमता तपासणीचा भव्य दिव्य सोहळा. एखाद्या गाव उत्सवाला यावं तसं मोठ्या संख्येने गावकरी एकत्र आले. आणि मग प्रशिक्षणात शिकवल्या गेलेल्या तंत्रशुद्ध सॅम्पलिंग पद्धतीने खरेदी केलेल्या बियाण्यांची सुरू झाली उगवण क्षमता तपासणी. आणि मग वाट बघायची होती 4 दिवसानंतरच्या निकालाची. आणि अक्षरशः ज्या वेळेला ती संपूर्ण ते उगवण क्षमता चेक करण्यासाठी गोणपाट आम्ही खुलली, ते पाहून आमच्या सगळ्या लोकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. कारण प्रत्येकाची उगवण क्षमता ऑलमोस्ट 90% पुढं होती. आणि आम्ही जे सामूहिकरित्या बियाणं खरेदी केलेलं होतं त्या बियाण्याचा खऱ्या अर्थानं आम्हाला लाभ झालाय, याचा आनंद आमच्या सगळ्यांच्या गगनामध्ये मावेनासा झाला. आणि उगवण क्षमता तपासणीचा जो रिझल्ट आला, अगदी तोच रिझल्ट आज गावातल्या शेतांमध्ये दिसतोय. म्हणजे अगोदर रिझल्ट चेक केला आम्ही, त्याप्रमाणेच उगवण झालेली आहे, त्याच्यामध्ये काहीही फरक नाही. तर मित्र हो, अशा प्रकारची उगवण आपण जर शेतामध्ये पाहिली आपल्या, तर किती बरं वाटेल आपल्याला. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे की ही उगवण क्षमता तपासणं गरजेचं आहे. उगवण क्षमता तपासल्यावर बियाणं पक्क झालं आपलं, आता आपल्याला कळलं की हे बियाणं चांगलं उगवणार आहे. पेरणीच्या वेळेस नेमकं काय करणं गरजेचं आहे. मग यावर सुद्धा काही प्रमाणामध्ये बुरशी, काही प्रमाणात इतर कीडरोग लागण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपल्याला पेरणीच्या वेळेला मात्र बीज प्रक्रिया करणं फार आवश्यक आहे. आणि पेरणीच्या वेळची बीज प्रक्रिया म्हणजे लसीकरणाचं काम असतं ते. तेव्हा अशा प्रकारचे बीज प्रक्रिया करणं हे फार गरजेचं आहे. ते कशी करायची, यामध्ये जैविक बीज प्रक्रिया फार महत्वाची आहे. त्यानंतर आपण थायरम चोळू शकतो. पण मूलतः आपण सर्वांना जैविक बीज प्रक्रिया करण्याचं महत्व फार कळणं गरजेचं आहे. म्हणून आपण हा व्हिडिओ पाहूया की प्रक्रिया ही कशी करायची आहे. जैविक बीज प्रक्रिया प्रत्यक्ष कशी करायची ते पाहूया. दाखवल्याप्रमाणे गोणपाट, तळवट किंवा ताडपत्रीवर बियाणे हलकेच पसरून घ्या. त्यानंतर घमेल्यात 1 लिटर पाणी किंवा गोमूत्र घेऊन त्यामध्ये 100 ग्रॅम गूळ चांगला विरघळून घ्या. यानंतर आपल्याला जीवाणूची पाकिटे घमेल्यात टाकून ती मिसळून घ्यायची आहेत. आता हे द्रावण आपण अंगणात जसा शेणाचा सडा टाकतो ना, तसं हातानं बियाण्यावर समप्रमाणात शिंपडून घ्या. इथे लक्षात घ्या, तुम्ही जर लिक्विड स्वरूपातील जीवाणू वापरणार असाल तर गुळाची किंवा पाण्याची गरज नाही. तुम्ही हे सरळ बियाण्यावर शिंपडू शकता. चला आता यानंतर दाखवल्याप्रमाणे बियाण्याला हात न लावता, बियाणे हाताने न चोळता ते चांगले घुसळून घ्या. अशा प्रकारे 4 ते 5 वेळा घुसळण्याची प्रक्रिया केली की बियाण्याचा रंग काळपट होईल. याचाच अर्थ आपले जीवाणू बियाण्याला समप्रमाणात लावले गेले. यानंतर हे बियाणं पसरून घ्या व ते सावलीत 10 ते 15 मिनिटं चांगलं सुकू द्या. आपले काही शेतकरी बांधव म्हणतात, कुठं आता सावलीत सुकवत बसू, उन्हात वाळवून घेतो. पण उन्हात सुकलं की घोटाळा झाला. कारण मित्रांनो, हे जीवाणू आहेत. जीवाणू उन्हाच्या संपर्कात आले की ते मरायला सुरुवात होतात.
म्हणून बियाणे हे सावलीतच सुकवावे. एकदा बियाणे सुकले की ते पेरणीसाठी तयार झाले. लक्षात घ्या, बियाणे सावलीत चांगले सुकल्यानंतरच ते पेरणीसाठी वापरावं. बीज प्रक्रिया केलेले हे बियाणे आता लढवय झालेलं आहे. मातीच्या कुशीत जाऊन आपल्या उगवण्याची लढाई लढण्यासाठी ते समर्थ झालं आहे, हो की नाही? आता मित्रांनो लक्षात घ्या, बीज प्रक्रिया केलेले बियाणे हे आपण जेवढ्या लवकर पेरणीसाठी वापरू तेवढं चांगलं. लगेच पेरणी करणे शक्य नसल्यास जास्तीत जास्त 2 ते 4 तासाच्या आत हे बियाणं पेरणीसाठी वापरावं. त्याचं काय आहे ना की बीज प्रक्रिया करताना जीवाणू आपण पाण्याबरोबर मिक्स केल्यामुळे ते सक्रिय होतात. त्यानंतर त्यांना 2 ते 4 तासाच्या आत जमिनीत सोडणं गरजेचं असतं. अन्यथा खायला काही न मिळाल्यामुळे त्यांची संख्या कमी व्हायला लागते. आलं लक्षात? तर मित्रांनो, बीज प्रक्रियेबाबत आपण सविस्तर माहिती घेतली. बीज प्रक्रिया केल्यामुळे काय काय फायदे होतात आणि म्हणूनच बीज प्रक्रिया करणे किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा लक्षात घ्या. बीज प्रक्रियेचे फायदे पाहूया. बियाण्याची उगवण क्षमता वाढते. पिकांची कीड व रोगप्रतिकारक शक्ती वाढते. बीज प्रक्रिया केल्यामुळे कीटकनाशकावर भविष्यात होणाऱ्या खर्चात बचत होते. जमिनीतील अन्नद्रव्य पिकांना हव्या त्या स्वरूपात उपलब्ध व्हायला मदत होते. रायझोबियम सारख्या जीवाणूमुळे हवेतील नत्र स्थिर व्हायला मदत होते. यामुळे रासायनिक खतावर भविष्यात होणाऱ्या खर्चामध्ये बचत होते. बीज प्रक्रियेमुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्पादन वाढण्यास मदत होते. इतके फायदे जर आपला एखाद्या छोट्याशा प्रक्रियेमुळे होणार असतील किंवा ती पद्धती होणार असतील तर आपण का करू नये ती गोष्ट. म्हणून बीज प्रक्रिया जैविक, त्यानंतर थायरम किंवा त्यानंतर रासायनिक आणि त्याच्याबरोबरच आपल्याला आणखी एक महत्वाचं या ठिकाणी आपण सांगण्याची गोष्ट आहे की नैसर्गिक शेतीकडे आपण जेव्हा वळतो आहोत त्यावेळेला याच गोष्टी करता आणखी काही फायदेशीर बाबी आहेत. यामध्ये बीजामृताचं देखील महत्वाचं आहे. आणि बीजामृत हे देखील बीज प्रक्रियेकरता जशा प्रकारे आपण आता बघितलं तसं तेही तितकंच महत्वाचं आहे. हे बीजामृत नेमकं बनवायचं कसं किंवा हे कशा प्रकारे आपण करू शकतो, हे अगदी गोष्ट सहज आहे, सोपी आहे. आपल्याच शेतामधल्या गोष्टींचा वापर करून करायची आहे. पण ते फार गरजेची गोष्ट आहे आणि ते कसं करायचं हेही आपण शिकून घेऊया, कारण इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला ह्याची तयारी करायची आहे. आपण शेतकरी आता हे आहे सातारचे, हे कसं करतात बीजामृत हे आपण पाहूया या ठिकाणी. आपण आता नमस्कार, माझं नाव रमेश दौडू जाधव, मुक्काम पोस्ट आटीत, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. बीज अमृत तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: देशी गाईचे 5 किलो शेण, देशी गाईचं 5 लिटर गोमूत्र आणि 5 ते 6 मुठी मातीचे आणि 50 ग्रॅम कळीचा चुना किंवा खायचा चुना. 100 किलो बियाण्याची बीज प्रक्रिया करण्यासाठी 20 लिटर पाणी. 100 किलो बियाण्याची जास्त बियाण्याची बीज प्रक्रिया करण्यासाठी 50 लिटर आपण पाणी घेऊ शकतो. बीज अमृत करण्याची पद्धत आता आपण पाहूया. आता आपल्याला प्रथम 5 किलो देशी गाईचं शेण घ्यायचं आपल्याला आणि हे कालवायचं असेल. हे जे काडी कचरा आहे का हा संपूर्ण काढून घ्यायचा आपल्याला. आता ह्या शेणामध्ये 50 ग्रॅम कळीचा किंवा खायचा चुना हा मिश्रण करायचा. यामध्ये हे एकजीव करायचा सगळ्याचा. आता यानंतर 5 लिटर देशी गाईचे गोमूत्र. आता ही आपली शेतातली माती आहे, हे 3 मुठी टाकायच्यात आपल्याला. हे टाकल्यानंतर आता हे परत एकदा मिश्रण करायचं आहे. बेलरमध्ये 20 लिटर पाणी आहे आणि आता हे मिश्रण केलेलं आपण ओततोय. देशी गाईचं 5 लिटर गोमूत्र, देशी गाईचं 5 किलो शेण, 50 ग्रॅम कळीचा किंवा खायचा चुना आणि माती 3 ते 4 मुठी घेऊन हे मिश्रण आपण बेलरमध्ये तयार केलेलं आहे. हे केलेलं मिश्रण 24 तास आपल्याला सावलीखाली साध्या बारदाण्याने झाकून ठेवायचं. हे मिश्रण दिवसातून 2 बारे आपल्याला उजवीकडून डावीकडं ढवळायचं आहे. हे आपण तयार केलेलं बीजामृत हे 24 तासाच्या नंतर आपल्याला वापरायचं आहे. म्हणजे बीजामृत वापर करणे
त्याबरोबर जीपीएस प्रक्रिया करणे ही किती महत्वाचं आहे, की सोपी गोष्ट आहे. बीजामृत करणं का फार अवघड असं वाटलं का आपल्याला आता? नाही ना. मग हे आपण निश्चितपणे शिकलं पाहिजे आता. हळूहळू याची तयारी आपल्याला केली पाहिजे आहे. आणि आपण जे आता ऐकणार आहात, ह्या सगळ्यांच्या मध्ये अशा प्रकारच्या काही शेतकरी आहेत, काही महिला ताई आहेत आणि ह्या सर्वांचे गट आहे. ह्या सर्वांनी अशा प्रकारे एकत्र येऊन देखील हे काम केलं तर निश्चितपणे आपल्या उपयोगी ही गोष्ट होणार आहे. पण एवढ्यावर भागणार आहे का आपलं? आपल्या पिकाला शत्रू अनेक आहेत ना. त्यामुळे ह्या सगळ्या शत्रूंपासून संरक्षण करायचं आहे आपल्या पिकांचं. सुरुवातीपासून आपण लसीकरण केलं आपण आता, तरीही आमचं पीक लागवड करताना आणखी काय काळजी घेऊ शकतो का? आमच्यावर येणारे जे काही पिकावर येणारे किडीरोग आहे त्या किडींना आपण बाहेरच टाळू शकतो का? हो, हे होऊ शकतं. त्यासाठी आमच्याकडे एक पद्धती आहे. आपल्या पिकाभोवती एक संरक्षित सापळा रचायची. तर ती काय पद्धती आहे नमस्कार. ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया. सापळा पिकांची लागवड या विषयावर आपण बोलताना आता हे पहा, अनेक प्रकारची रंगीबेरंगी फुलं किंवा पिकं ही मुख्य पिकाच्या भोवती आपण लावली का ह्याच्यावर आपल्या त्या पिकावरच्या किडी येतात, आकर्षित होतात आणि आपलं मुख्य पीक ह्यापासून वाचतं. आता हे लागवड कशी करायची हे आपण या छोट्याशा व्हिडिओमधून पाहून घेऊया. नमस्कार. आता आपण सापळा पीक म्हणजे काय याची माहिती घेऊयात. मुख्य पिकाचे किडींपासून नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने किडींना जास्त आवडणारे दुसरे पीक हे मुख्य पिकासोबत लावले जाते. त्यामुळे त्या पिकाकडे कीड आकर्षित होते आणि पर्यायाने मुख्य पिकाचं संरक्षण होतं. सापळा पीक लागवडीची तत्व. सापळा पीक किडींना आकर्षित करणारं आणि आवडणारं असावं. मुख्य पिकाच्या कालावधीत सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत किडींना आकर्षित करणारं असावं. सापळा पिकावरील किडींचे अंडीपुंज व किडी गोळा करून नष्ट करावे. सापळा पिकावरील किडींची संख्या खूप वाढल्यास ते उपटून टाकावे किंवा कीटकनाशकाची फवारणी करावी. त्यामुळे काय होईल? सापळा पिकांमुळे नैसर्गिक मित्र कीटकांचं संवर्धन आणि वाढ होते. कपाशी भोवती झेंडू या सापळा पिकाची एक ओळ लावावी. झेंडूच्या पिवळ्या फुलांकडे हिरव्या बोंड अळीचा मादी पतंग आकर्षित होऊन त्यावर अंडी घालतो. परिणामतः कीड नियंत्रणास मदत होते. झेंडूच्या मुळांपासून सूत्रकृमींना हानिकारक अल्फा टर्थिनिल हे रसायन स्रवतं. त्यामुळे सूत्रकृमींचं नियंत्रण होण्यास मदत होते. कपाशी भोवती एक ओळ एरंडी या सापळा पिकाची ओळ घ्यावी. सोयाबीन पिकाभोवती एरंडी आणि सूर्यफूल या सापळा पिकाची एक ओळ लावावी. तूर सलग पेरणी करताना तुरीच्या बियाण्यात थोडी ज्वारी अथवा बाजरीचं बी मिसळून पेरणी करावी. त्यामुळे मित्रपक्षी आकर्षित होऊन शेंगा पोखरणाऱ्या अळीचा बंदोबस्त होतो. कोणत्याही भाजीपाला पिकांमध्ये मुळा, मोहरी, झेंडूची काही रोपे किंवा झाडे लावल्यास कीड त्याकडे आकर्षित होते आणि मुख्य भाजीपाला पीक वाचते. सापळा पिकांचे फायदे. कीटकनाशकांचा वापर कमी होतो. मित्र कीटकांचं संवर्धन होतं. पिकाचं उत्पादन आणि प्रत सुधारते. पीक संरक्षणाचा खर्च कमी होतो. माती व पर्यावरणाचं संवर्धन होतं. आशा आहे आपल्याला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल. निश्चितपणे ही माहिती आपल्याला उपयोगी पडणार आहे नमस्कार. आणि याबद्दलची माहिती आपण पुढच्याही काळामध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर आता आपण बघूया सापळा पिकानंतर आपण आंतरपीक पद्धती काय आहे. आता हे आंतरपीक हे जे आहे हे पुन्हा जोखीम कमी करण्याचे साधन आहे बरं का. म्हणजे असं नाही की आपण फक्त पिकावर पीक घ्यायचे आहेत. अहो हे मुख्य पीक, आंतरपीक आणि ह्यातून समजा मध्ये काही घोटाळा झाला आपल्या निसर्गाने केला, काहीतरी मोठा पाऊस आला किंवा दडी मारली पावसानं, अशा वेळेला आम्हाला कोणतं तरी पीक आपल्या हातात पडलं पाहिजे की नाही. म्हणून आपला आंतरपिकाचा फायदे होतात. समजा काही या ठिकाणी कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली नाही तर मात्र हा बोनस असतो आपल्याला. आणि म्हणून आपण हे आंतरपीक देखील फार महत्वाची पद्धती आहे, इकडे आपण वळणं गरजेचं आहे. आंतरपीक घेतल्याची यशोगाथा आपण थोडक्यात या ठिकाणी पाहून घेऊया. आपल्या सामने केली. आंतरपीक पद्धती ठरली नफ्याचं तंत्र. अनिल जामदारांना दुष्काळात कामी आलं आंतरपिकाचं मंत्र.
25 एकरात होतंय 12 लाखांचं उत्पन्न. मनोरा तालुक्यातील देवठाणा इथं राहणाऱ्या अनिल जामदार यांच्या कुटुंबाकडे 150 एकर शेती आहे. त्यांनी यंदा 25 एकरावर पारंपरिक पद्धतीनं सोयाबीन आणि आंतरपीक म्हणून तुरीचं पीक घेतलं. मात्र ऐन मोसमात पावसानं दडी मारल्यानं सोयाबीनचं पीक एकरी 4 क्विंटलच हाती आलं. त्यानंतर त्यांनी सिंचन उपलब्ध करून तुरीचं नियोजन केलं. त्यामुळे तूर पिकातून त्यांना एकरी 10 क्विंटल उत्पादन मिळणार आहे. माझी सामूहिक 150 एकर शेती आहे आणि या 150 एकरामध्ये माझा 25 एकर पारंपरिक पद्धतीनुसार तूर आणि सोयाबीन पेरलेला आहे. 6 तास सोयाबीन आणि 1 तास तूर या अशा पद्धतीने पेरलेला आहे. शेवटच्या पावसानं हे गेल्यामुळं सोयाबीनचा ॲव्हरेज फार कमी येत आहे. म्हणून मी सर्व फोकस या तूर या पिकावर केलेला आहे. तूर सध्या माझी तूर जी आहे मला जवळपास 10 क्विंटल ॲव्हरेज येईल अशी अपेक्षा आहे. एकत्र कुटुंब असल्यानं अनिल यांची शेती एकत्र आहे. यात त्यांनी फळबागेचं नियोजन केलंय. मात्र 25 एकर जमीन कोरडवाहू असल्यानं यात त्यांनी पारंपरिक पद्धतीनं सोयाबीन 6 तास आणि 1 तास तुरीची पेरणी केली होती. या शिवारात जलयुक्तची कामं झाल्यामुळं त्यांनी तुरीला संरक्षित पाणी दिलं. यामुळे तुरीच्या उत्पादनात वाढ झालीय. मागे शासनाने जे जलयुक्त शिवारामध्ये जे कामं केलेलं आहे त्यामुळे थोडं बहुत जे पाणी त्यामध्ये साचलेलं आहे त्या पाण्यामुळे बराचसा शेतीला फायदा झालेला आहे. मला सोयाबीन जरी समजा 100 क्विंटल सोयाबीन झालं 25 एकरामध्ये, पण सोयाबीनमध्ये निव्वळ खर्च जरी निघाला माझा शेतीचा, पण माझं या शासनाच्या हमीभावानुसार मला 12 लाख रुपये कमीत कमी मला त्या तुरीपासून मिळालं. अनिल जामदार यांनी 25 एकरात सोयाबीन सोबत तुरीचं नियोजन केलं. पाण्याविना सोयाबीनचं उत्पादन घटलं. मात्र जलयुक्तच्या संरक्षित पाण्यामुळे आंतरपीक तूर बहरली. एकरी 10 क्विंटल तुरीचं उत्पादन होणार आहे. तुरीपासून 12 लाख रुपये निव्वळ नफा मिळणार आहे. एक मोठी गंमत म्हणजे मुख्य पीक घ्यायला गेलो पण पावसानं ते धडी दिली आणि ते पीक आपल्याला काही घेता आलं नाही. आणि म्हणून आपल्या ठिकाणी तुरीकडं वळा लागला. त्यांनी तुरीचं आंतरपीक घेतलं आणि मोठा फायदा या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. आता अशा प्रकारे आपण ज्यावेळेला काही पद्धती आपल्या बदलतो त्यानंतर आपलं यश मिळतं. आणि असं यश आपल्या सर्वांना मिळावं यासाठी आपण गावाचे प्रयत्न करणं गरजेचं आहे. एकानं प्रयत्न करून चालणार नाही. जरी या ठिकाणी शेती मोठी असणार शेतकऱ्यांनी करायचं, तर लहान शेतकऱ्यांनी देखील एवढीच गोष्ट महत्वाची असणार आहे. सर्व लहान लोकांनी एकत्र येऊन शेतकरी एकत्र येऊन अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करणं फार आवश्यक आहे. आता आपण वळूया या ठिकाणी. एकदा पीक लागवड केली, पीक वाढतं असताना त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या पुन्हा रोगकिडीचा प्रादुर्भाव होत असतो. आणि म्हणून आपण तिकडे कशा प्रकारे संरक्षण करायचं या सगळ्या गोष्टींचं, आणि तेही कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी रासायनिक कीटनाशक वापर करून करायचा आहे. आणि म्हणून आपला जैविक नैसर्गिक कीड व्यवस्थापनाकडे वळायचं आहे. आणि हे जैविक किंवा नैसर्गिक कीड व्यवस्थापन हे आपल्या शेतामधल्या अवतीभोवतीच्या शिवारातल्या गावातल्या वस्तू किंवा पिकं किंवा इतर वनस्पती या सगळ्यांचा वापर करून आपण ही गोष्ट करू शकतो. हे अगदी एक गोष्ट इतकी सोपी आहे आणि ही गोष्ट एकट्यानं करण्याच्या ऐवजी आपण समूहाने केली तर ते फार उपयोगी होणार आहे. म्हणून आपण टप्प्याटप्प्याने ह्यातल्या कोणत्या कोणत्या गोष्टी आपण बनवू शकतो आणि कसा वापर केला पाहिजे त्याचा हे आपण पाहूया. आपण सुरुवात या ठिकाणी करूया आपल्या निंबोळी अर्कापासून. आणि हे सर्व गावामध्ये लिंबाचं झाड हे आहेच आहे. त्या लिंबाला आता पाड्याला छानपणे मोहर येतो आहे आणि मे महिन्यापर्यंत लिंबोळ्या चांगल्या पिकतात. त्या लिंबोळ्या पिकल्यावर त्याचं पुढं कसं काम करायचं याचा आपण बघण्याकरता आपण या ठिकाणी अर्क हा कसा बनवायचा या व्हिडिओमध्ये आपण निमुडा 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 अरे काचा काचा
मी मगाशी म्हटलं आपण व्हिडिओ पाहूया. तुम्ही म्हणलं काय गाणं लावलं या ठिकाणी. अहो यातून आपण सगळे स्टेप कळल्या ना सगळ्या. लिंबोळ्या कशा गोळा करायच्या, कशा कुटायच्या आणि कसं काम करायचं आपण कळलेलं आहे. आता आपण पुढच्या अर्काकडे वळूया. निंबोळी अर्काला मगाशी म्हटलं दाखवलेलं आहे की नाही, त्याला काही ठिकाणी निमास्त्र म्हणतात. त्यामुळे नैसर्गिक शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी ही निमास्त्र आहे, सर्वांसाठी लिंबोळी अर्क आहे. आता पुढचा अर्का बघूया आपण. दशपर्णी अर्क. त्या नावात दशपर्णी, 10 पानं, 10 प्रकारची वनस्पती, या सगळ्या गोष्टी आहेत. याची पूर्वतयारी कशी करायची आपण हेही जरा पाहून घेऊया या व्हिडिओतून. 200 लिटर दशपर्णी अर्क तयार करण्याची प्रक्रिया पाहणार आहोत. हा अर्क 40 एकर क्षेत्रावरील सोयाबीनसाठी पुरेसा आहे. दशपर्णी अर्क हा 10 वेगवेगळ्या वनस्पतीच्या पाल्यापासून बनवला जातो. विशेष म्हणजे या अशा वनस्पती आहेत ज्यांचा पाला आपली पाळीव जनावरं खात नाहीत. पहिली कडुलिंबाचा पाला 5 किलो, करंजाचा पाला 2 किलो, निरगुडीचा पाला 2 किलो, टणटणी म्हणजेच आपण घाणेरी म्हणतो ना तिचा पाला 2 किलो, सीताफळाचा पाला 3 किलो, रुईचा पाला 2 किलो, पपईचा पाला 2 किलो, मोगली एरंडाचा पाला 2 किलो, लाल कन्हेरीचा पाला 2 किलो, गुळवेलाचा किंवा पांढऱ्या धोत्र्याचा पाला 2 किलो. आता आपल्याला काही अतिरिक्त साहित्य लागेल. गाईचं शेण 5 किलो, गोमूत्र 10 लिटर, 200 लिटर क्षमतेचा बॅरल किंवा टाकी चालेल, पाणी साधारण 170 लिटर, मोठा खलबत्ता किंवा पाटा वरवंटा आपला जुना असतो ना तोही चालेल, हिरव्या मिरचीचा ठेचा 2 किलो, लसूण ठेचा अर्धा किलो. अर्क तयार करण्याची पद्धत. एखादी सावलीतली जागा निवडा. सर्व 10 प्रकारचा पाला हा खलबत्त्यात किंवा पाटा वरवंट्यावर चांगला कुटून बारीक करून घ्या. बारीक केलेला सर्व पाला हा बॅरलमध्ये टाका आणि त्याच बॅरलमध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा, लसूण ठेचा, शेण, गोमूत्र हे सगळं मिक्स करून घ्या. हे बॅरलमध्ये पाण्यासोबत एकत्र करून ढवळून त्याचं मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण आपल्याला पुढचे 30 दिवस गोणपाटानं झाकून सावलीत ठेवायचं आहे. दररोज त्याला दिवसातून 3 वेळा काठीने ढवळायचं आहे. या 30 दिवसामध्ये जनावरे तसेच लहान मुले दशपर्णी अर्काच्या बॅरल जवळ जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. इतकं केलं की या 30 दिवसामध्ये ते मस्तपैकी आंबेल आणि आपला दशपर्णी अर्क तयार होईल. हा तयार झालेला दशपर्णी अर्क 6 महिने टिकतो. त्यामुळे तो पेरणीच्या साधारण 1 आठवडा आधी करायला घ्या, म्हणजे तो तुम्ही खरीप आणि रब्बीतही वापरू शकता. चला या सत्रात इतकंच. आता यानंतर आपण बघूया की अशाच प्रकारचा आणखी कोणतं पद्धती आहे किंवा आणखी कोणतं अमृत आहे की ज्यावर पिकांना उपयोग पडू शकतं. त्याला म्हणतो आपण जीवामृत. आपण लिंबोळी अर्क पाहिला, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क. आता आपण जीवामृत पाहूया. म्हणजे सर्व प्रकारच्या ह्या अस्त्रामुळे आपण आपल्या किडी रोगांपासून पिकाचं रक्षण करू शकतो. पाहूया आपण की हा लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्काचा जीवामृत कसं बनवायचं ते. जीवामृत विषयी माहिती. जीवामृत हे जीवाणूंचे विरजन असून ते भूसुधारक आहे. तसेच ते अत्यंत चांगले बुरशीनाशक आणि विषाणूनाशकही आहे. जीवामृत तयार करण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य खालीलप्रमाणे: 10 ते 20 किलो शेण, 10 लिटर गोमूत्र, 1 किलो गूळ, हरभरा, तूर, मूग, उडीद, चवळी यापैकी एका धान्याचे 2 किलो पीठ, वडाच्या झाडाखालची किंवा वारुळाची माती 1 किलो, 200 लिटर पाणी. आता समजून घेऊया जीवामृत तयार करण्याची पद्धत. सर्वप्रथम 200 लिटर क्षमतेच्या ड्रममध्ये 100 लिटर पाणी घ्या. या ड्रममध्ये 10 ते 20 किलो शेण, कडधान्य, पीठ, गूळ, गोमूत्र व वारुळाची माती टाकून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. एकजीव केलेले मिश्रण 7 दिवस आंबवावे व दररोज सकाळी, दुपारी व संध्याकाळी द्रावण काठीने चांगले ढवळावे. 7 दिवसानंतर या मिश्रणात पुन्हा पाणी ओतून एकूण 200 लिटर मिश्रण तयार करावे. जीवामृत पिकांना देण्याची पद्धत जाणून घेऊया. वापरण्याअगोदर जीवामृत काठीने ढवळावे. पीक पेरणी अगोदर सरीमध्ये जीवामृत शिंपडावे. पिकास पाणी देताना
पाण्यासोबत एकत्र करूनही जीवामृत देऊ शकता. 1 एकर क्षेत्रासाठी 200 लिटर जीवामृत वापरावे. जीवामृत महिन्यातून 1 ते 2 वेळा पिकांना द्यावे. जीवामृत गाळून पिकांच्या बुंध्याजवळ बांगडी पद्धतीने तसेच ठिबकद्वारे किंवा फवारणीद्वारेही देता येते. जीवामृत तयार केल्यानंतर 7 दिवसाच्या आत वापरावे. आता जाणून घेऊया जीवामृताचे पिकांना होणारे फायदे. जीवामृत फवारणीमुळे जमिनीतील सूक्ष्मजीव कार्यशील बनतात. त्यामुळे मातीतील जैवरासायनिक प्रक्रिया जलद होते. जीवामृतामुळे पिकांना नत्र, स्फुरद, पालाश या प्रमुख अन्नद्रव्यांबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांचाही पुरेसा पुरवठा होतो. रासायनिक खतावरचा खर्च कमी होतो. आशा आहे की तुम्हाला जीवामृताविषयी संपूर्ण माहिती मिळालेली आहे. जीवामृताची माहिती आपल्याला मिळलेली आहे चांगल्या प्रकारे. आपण अशा प्रकारे लागवड करत चाललोय, पीक वाढतंय आपलं. पण पुन्हा पुन्हा सांगतो आहे, पिकावर शत्रू अनेक आहेत आणि सर्व गोष्टींकरता रसायनाचा वापर आपण करायचा नाहीये. आपला अनेक गोष्टी वापर करायच्या आहे. मग ते आणखी एक पद्धती आपण बघूया. इथनं पुढे आपण पाहूया कोणत्या कोणत्या प्रकारचे अनेक कीड रोगांचे नियंत्रणाचे उपाय आपल्याकडे आहेत. अजून उपाय भरपूर आपल्याकडे आहेत. त्यातल्या सगळ्यात सोपा, कमी खर्चाचा आणि पारंपरिक, ज्याचं ज्ञान आपला अनेक परंपरापासून आहे, ते आपण पाहूया. या ठिकाणी पक्षी थांबे हे एक फार महत्वाचं छोटंसं तंत्र आहे, परंतु अत्यंत उपयुक्त आणि अत्यंत प्रभावी असं आहे. पाहूया आपण हे पक्षी थांबे लावायचे कसे एका छोट्याशा व्हिडिओमधून. आता हा व्हिडिओ जो आहे आपला पाहण्यासारखे आहे. त्यासाठी आपण ते लावायचे कसे आपण पाहतो आहोत. या ठिकाणी ज्या काठ्या लावतोय आपण, त्यासाठी आपण ज्याच्या पद्धतीनं जागा निवडायची आहेत, ठिकाण लावायचे आहेत आणि सगळ्या पिकांसाठी ही उपयोगी होऊ शकतं. आता पक्षी येतातच, पण तरीही समजा पक्षी येत नसतील, त्या ठिकाणी आपल्याला काही पाणी ठेवणं आहे, काही भात ठेवणं आहे किंवा अन्नधान्य ठेवणं आहे, यावर पक्षी आपोआप त्या ठिकाणी यायला सुरू होतात. आणि म्हणून आपण अशा प्रकारे पक्षीथांबे देखील आपल्याला हे उपयोगी पडणार आहेत. त्यासाठी देखील आपण प्रयत्न करायचे आहेत. पक्षी येऊ द्यावे हा मोठा आपला प्रयत्न असणं आवश्यक आहे. आता पक्षीथांब्यांचा उपयोग हा पूर्ण हंगामभर होणार आहेच, कारण पक्ष्यांना नेहमी खाद्य लागतं आणि आपल्याला नेहमी कोणत्या प्रकारच्या अळ्या ह्या येत असतात. तशा प्रकारे आपण ज्या अळ्यासारखे नाही आहेत, परंतु जे उडणारे कीटक आहेत, ज्यांचा त्रास आपल्याला फार होतो, अशा कीटकांना देखील आपण सापळ्यामध्ये कसं अडकवायचं यासाठी आपल्याकडे चिकट सापळे असतात. हे निळ्या रंगाचे असतात, पांढऱ्या रंगाचे असतात, पिवळ्या रंगाचे असतात. असे सापळे लावून देखील आपलं काम बरंचसं सोपं होतं. पण आपण हे चिकट सापळे लावायचे कसे हेही आपण बघून घेऊया या व्हिडिओतून. आणि ही सगळी पद्धती आहे, त्यामुळे हे आपला पाहताच की आपला कळेल की नेमकं हे काम कसं करायचं आहे. आणि सगळ्या पिकांसाठी ही गोष्ट लागू शकतो आपण. हे केवळ काही पिकांसाठी नाहीये, तर सगळ्या पिकांसाठी आहे. आणि कोणते कीटक चिकटतात, मावा, तुडतुडे अशा प्रकारचे लहान लहान कीटक आहेत, ते मात्र आपल्या ह्या सापळ्याने चिकटत असतात. आणि असे सापळे आपण एकरी 20 लावावेत, ज्यामध्ये काही पिवळे सापळे, काही निळे सापळे लावावेत. लावताना फार उंच लावायचे नाहीत बरं. काय पिकापासून 1 फूट अंतरावर लावायचे आहेत. कारण पिकाच्या वरच काही फुटभरातच या ठिकाणी किडी ह्या उडताना आपल्याला दिसतात. म्हणून आपण अशा प्रकारे हे सापळे लावू शकतो. हे सापळे तयारही आपण करू शकतो. आपल्याच गावामधल्या गटांना अशा प्रकारचे चिकट सापळे तयार करण्यासाठी देखील एक चांगल्या प्रकारे व्यवसाय होऊ शकतो. म्हणून आपण या चिकट सापळ्याचा
वापर करण्यासाठीचा व्यवसाय म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर हे आपण चिकट सापळे पाहिले, हे पक्षी थांबे, चिकट सापळे या गोष्टीमुळे आपल्याला नैसर्गिक व्यवस्थापन करण्यास मदत होतेच होते. पण यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या आपल्या शत्रू किडींना देखील फस्त करणारे काही दुसरे त्यांचे शत्रू देखील आहेत बरं का. आणि हे त्यांचे शत्रू कोण आहेत, जे आमचे मित्र आहेत, म्हणतो आपण ना शत्रू म्हणजे आपला मित्र, तसे आपले मित्र कोण आहेत आणि हे ओळखायचे कसे आणि नेमकं काय काम करतात हे आपल्याला बघायसाठी एक छोटीशी आपण या ठिकाणी एक छोटा पिक्चर बघूया की ज्या माध्यमातून आपल्याला हे कळेल की आपल्या अशा प्रकारचं हे कोणते कोणते मित्र कीटक आपल्याकडे आहेत ते आपण पाहूया या छोट्याशा ओळख परेडमधून. आणि ओळख परेड फार मनोरंजक अशा प्रकारची आपण केलेली आहे पाणी फाउंडेशनच्या सहकार्यानं. तर त्यांची ही केली ओळख परेड ही आपण या ठिकाणी पाहूया प्रत्यक्षामध्ये. मित्र कीटकांची ओळख परेड यामध्ये आपल्या शेतात जेवढे किडे असतात त्यातले अगदी फारच थोडे शत्रू कीटक असतात. थोडे म्हणजे किती? फक्त 3%. आणि उरलेले सगळे म्हणजे 97% किडे हे मित्र कीटक असतात. पण आपल्यातल्या बऱ्याच जणांना हे माहीत नसतं. त्यांना वाटतं की शेतातले सगळेच किडे हे शत्रू कीटक असतात. त्यामुळे शेतात किडे दिसले रे दिसले की बरेच जण बाजारातून रासायनिक कीटकनाशक आणतात आणि पिकावर फवारतात. या कीटकनाशकामुळे शत्रू कीटकाबरोबर मित्र कीटकही मरतात. मग करायचं काय? कोणते किडे शत्रू कीटक आणि कोणते किडे मित्र कीटक हे ओळखायचं कसं? त्याचसाठी मंडळी आज आपण करणार आहोत मित्र कीटकांची ओळख परेड. यातला पहिला किडा आहे लेडी बर्ड बिटाव उर्फ ढाल्या किडा. हॅलो देअर, मी लेडी बर्ड. सगळे शेतकरी मला ढाल्या किडा म्हणून ओळखतात. मी मका किंवा ज्वारी खायला येत नाही तर त्यावर आलेल्या मावा किडीला खायला आलेली असते. तेव्हा दिसताच पिकावर मावा, लेडी बर्डला बोलवा. एका दिवसात हा तब्बल 40 ते 50 माव्यांना खातो. त्याचबरोबर तुडतुडे, फुलकीड यांची अंडी सुद्धा मिटकावतो. पुढचा मित्र कीटक आहे प्रेइंग मॅन्टिस. षड्रस किडे नैवेद्यासी अर्पिले भोजनी हो, प्रेइंग मॅन्टिसा तृप्त केले पोट भरुनी हो. मराठीत याला प्रार्थना कीटक असं म्हणतात. त्याला लहान आकाराचे किडे खायला फार आवडतं. विशेषतः तो पतंग वर्गीय किडींच्या आळ्या खाऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवतो. पुढचा मित्र कीटक आहे गांधील माशी. ऐका, मला तर तुम्ही वळीकताच. डंख मारला की चक्कीत जाळ, न्या हाय किडीचा कर्दन काळ. नजर माझी बेरकी, किडीची घेते म्या फिरकी. झडप घालून किडनॅप करून किड्यासनी घरी म्या नेती. मग कणिक तिंबून त्याची झकास, पिल्लासनी खायाला घालती खायाला घालती. ही लेडी पोलीस आपल्या घरात शिरली की आपल्याला घामच फुटतो आणि चुकून चावली बिवली तर चक्कीत जाळ झालाच म्हणून समजायचं. या गांधील माशीला शेतातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या खायला आवडतं. ती अशा आळ्या गोळा करून आणते आणि आपल्या लेकरांनाही खायला घालते. ही गांधील माशी म्हणजे आळ्यांचा जणू गर्दन काळच आहे. पुढचा मित्र कीटक आहे क्रायसोपरला. हा जाळीदार पंखाचा हिरवाशार किडा एक नंबरचा मारेकरी आहे. पिकाचा नव्हे तर पिकावर येणाऱ्या किडींचा. या मित्र कीटकांच्या आळ्या सोयाबीन, कापूस, मका, कडधान्य, भाजीपाला इत्यादी पिकावरील आळ्या व रस शोषणाऱ्या किडी यांची अंडी व लहान आळ्या पिल्ल खातात. पुढचा मित्र कीटक आहे ट्रायकोग्रामा. ही माशी इतर मित्र किड्यापेक्षा थोडी हटके आहे. म्हणजे काय? या माशीला ठाऊक असतं शत्रू कीटक कुठं अंडी घालतात ते. ती काय करते? ती शत्रू कीटकांची अंडी बरोबर शोधते आणि त्याच्यामध्ये चोरून आपली अंडी घालते. मग शत्रू किड्याच्या अंड्यातून ट्रायकोग्रामाचीच माशी बाहेर येते. माझ्यात एक खास बात आहे. खोडकिडी, बोंडाळ्या, फुलं आणि टोमॅटो सारखी फळं पोखरणाऱ्या चिरकुटाळ्यांचे पतंग जेव्हा अंडी घालतात तेव्हा मी जाऊन त्यांच्या अंड्यांमध्ये माझी अंडी घालते. मग त्या किडींच्या अंड्यांमधून किडीच्या आळ्या येण्याऐवजी माझीच तरणी ताठी पोरं येतात.
आणि आम्हाला पिकाशी देणं घेणं नसतं. मग किडीचं मरण ठरलेलं, शेतकऱ्याचं शेत भरलेलं. पुढचा मित्र कीटक आहे भक्षक ढेकून. विविध प्रजातीचे भक्षक ढेकून सोंड खुपसून आळ्यामधून रस शोषून घेतात व आळ्यांना मारून टाकतात. पुढचा मित्र कीटक आहे कॅरॅबिड भुंग्याची आळी. मित्रांनो, ही सुद्धा खतरनाक आळी आहे. ही आळी पाने खाणाऱ्या आळ्यांना कुरतडून खाते. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, अजून असे बरेच मित्र कीटक आहेत जे निसर्गात आपल्या भल्यासाठी राबत असतात. उदाहरणार्थ मधमाशा, फुलपाखरं, लहान मोठ्या पाली, सरडे इत्यादी. हे आपल्या फायद्याचीच कामं करतात. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुमच्या शेतात यापैकी कुठलेही मित्र कीटक दिसल्यास त्याचा छान असा फोटो काढा आणि तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि हो, पाणी फाउंडेशनच्या टीमला सुद्धा नक्की पाठवा. चला आपण सगळे मिळून आपल्या मित्र कीटकांना फेमस करूया. कसा का वाटला हा छोटासा पिक्चर? म्हणजे सगळ्या मित्र कीटकांची छोटीशी ओळख होऊन झालेली अशी दिसते मला. आता ही ओळख करताना काही गंमती झाल्या आहेत, पाहिलं आपण. आणि असं आपल्या शेतामध्ये आहे, आणि हे आपल्याला दाखवण्याकरता आपल्या शेतामध्ये आपले सर्व कृषीताई, समूहसहाय्यक, सहाय्यक कृषी अधिकारी हे सगळं आपलं ओळख करून देणार आहेत. त्यामुळे या सर्वांची एक चांगली ओळख पडेल आपल्यासाठी महत्वाची आहे. आता यानंतर आपण वळतोय एका वेगळ्या विषयाकडे, जो सुरुवातीला घेणं काही लोकांना वाटतं की भेटला पाहिजे होता, आपण आता घेतो आहे. परंतु आता आपण का घेतो आहे? कारण आपल्याला पिकाच्या काढणीनंतर पुढचं पीक लागवड करताना ह्याची गरज पडणार आहे, म्हणून ह्याची काळजी आतापासून घेणं गरजेचं आहे. आणि तो म्हणजे जमिनीच्या आरोग्यासाठी एक महत्वाचं तंत्र म्हणजे मशागत कमीत कमी करून शून्यावर आणून आपल्या जमिनीचं आरोग्य सांभाळणे. यासाठीचा एक महत्वाची माहिती आपण ह्या छोट्याशा फिल्म मधून पाहूया, आणि त्यामधून आपल्याला असं कळेल की कशा प्रकारे आपल्या जमिनीचं आरोग्य सांभाळण्यासाठी, पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि एकूण आपल्या सुखी होण्यासाठी आपल्या शेतातली ही मशागत काम कशी कमी करता येतील, यासाठी आपण आता एक माहिती घेऊया. आपल्या प्रकल्पातून हे सुरुवात झालेली आहे या माहिती देण्यासाठीची आणि प्रत्यक्ष कृती करण्याची. यासाठी आपण या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने बघण्याची गरज आहे. नमस्कार मंडळी, आज आपण शेतीमधल्या एका अगदी नव्या दिशेबद्दल बोलणार आहोत. हो, एक अशी दिशा जी आपल्या वर्षानुवर्षांच्या पारंपरिक पद्धतींना आव्हान देते आणि खरं सांगायचं तर एका अधिक शाश्वत भविष्याचा मार्ग दाखवते. चला सुरुवातच करूया एका धक्कादायक माहितीने. कल्पना करा, एका सामान्य पावसाळ्यात आपल्या नांगरलेल्या शेतातून तब्बल 6 ते 12 टन सुपीक माती वाहून जाऊ शकते. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, 6 ते 12 टन. मग साहजिकच प्रश्न पडतो की आपली ही इतकी मौल्यवान माती नेमकी कुठे आणि का नाहीशी होतीये? आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे हे थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो, नाही का? चला याच प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत. तर मग ही उत्तरं शोधण्यासाठी आपण 5 टप्प्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघू की या मातीचा जीव कसा हरवलाय. मग आपण पारंपरिक मशागतीचे दुष्परिणाम समजावून घेऊ. त्यावरचं उत्तर म्हणजे शून्य मशागत शेती नक्की काय आहे हे जाणून घेऊ. त्यानंतर ती प्रत्यक्षात कशी करायची हे बघू. आणि सगळ्यात शेवटी त्याचे फायदे काय आहेत आणि आपलं भविष्य कसं असेल यावर बोलू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून, मातीचा हरवलेला जीव. खरं आहे ना, आपण जेव्हा शेतीबद्दल बोलतो तेव्हा आपलं सगळं लक्ष असतं पिकांवर, पण त्या पिकांना जन्म देणाऱ्या मातीचं काय, तिचा विचार कोण करतं? आजकाल बघा, शेतकऱ्यांसमोर कितीतरी ओळखीच्या समस्या आहेत, नाही का? जमिनीची धूप होतीये, जमिनीला भेगा पडतायत, माती एकदम कडक होतीये. ही यादी तर वाढतच जाते. पण ह्या सगळ्याच्या मुळाशी जर तुम्ही बघाल ना, तर एकच कारण आहे, मातीचा जीव म्हणजे तिचा सेंद्रिय कर्ब तोच कमी होत चाललाय. आणि या सगळ्यामागे एक मुख्य कारण आहे, आणि ते म्हणजे आपली रासकारी शेती. हे डावीकडचं चित्र बघा जरा. जेव्हा आपण जमिनीची नांगरणी किंवा मशागत करतो तेव्हा काय होतं, तर जमिनीतला कार्बन डायऑक्साईड आणि पाणी दोन्ही वातावरणात निघून जातं
आणि मग हळूहळू जमिनीचा कस कमी होतो. चला तर या समस्येच्या जरा आणखी खोलात जाऊया आणि बघूया की या पारंपरिक मशागतीचे नेमके दुष्परिणाम तरी काय होतात. मग प्रश्न येतो की पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही मशागत थांबवायची का? तर उत्तर आहे हो, कारण तिचे तोटे आता फायद्यांपेक्षा खूप जास्त झाले आहेत. ती जमिनीखाली एक कडक थर तयार करते, सुपीक माती वाहून नेते आणि आपल्या गांडुळांसारख्या मित्रजीवांना मारून टाकते. आणि सगळ्यात मोठा फटका तो म्हणजे लागवडीच्या एकूण खर्चापैकी अर्धा खर्च तर फक्त याच मशागतीवर होतोय. आपल्याला वाटतं जमीन म्हणजे फक्त माती, पण तसं नाहीये. जमिनीखाली एक पूर्ण अदृश्य जग आहे. जीवाणू, बुरशी आणि असंख्य सूक्ष्म जीवांची एक अख्खीच्या अख्खी दुनिया. खरं तर हेच जमिनीचा खरा जीव आहेत. पण प्रत्येक वेळी जेव्हा आपण नांगर फिरवतो तेव्हा नकळतपणे आपण ही संपूर्ण परिसंस्थाच उद्ध्वस्त करत असतो. पण मग ह्या सगळ्यावर उपाय काय? ह्या चक्रातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे की नाही? हो, नक्कीच आहे. आणि ते उत्तर आहे शून्य मशागत शेती. तर शून्य मशागत म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जमिनीची नांगरणी, वखरणी, कोळपणी अशी कुठलीही मशागत करायची नाही. थेट जमिनीत पिकांची लागवड करायची. म्हणजेच जमिनीची नैसर्गिक रचना आणि तिचं आरोग्य तसंच टिकून ठेवायचं. या दोन पद्धतींमध्ये जमिनी अस्मानाचा फरक आहे आणि तो फरक आहे कार्बनचा. बघा, पारंपरिक मशागत म्हणजे कार्बन उत्सर्जन, ती जमिनीतला कार्बन हवेत सोडते. आणि दुसरीकडे शून्य मशागत म्हणजे कार्बन ग्रहण, ती हवेतला कार्बन शोषून जमिनीत साठवते. आता निवड सोपी आहे. आपल्याला प्रदूषण हवंय की पर्यावरण संरक्षण? आता परत एकदा त्या चित्राकडे बघूया, पण यावेळी आपलं लक्ष असेल उजवीकडच्या भागावर. शून्य मशागत पद्धतीत नेमकं याच्या उलटं घडतं. हवेतला कार्बन डायऑक्साईड आणि पाणी जमिनीत शोषलं जातं आणि यालाच म्हणतात पुनरुज्जीवित शेती, जी जमिनीला पुन्हा एकदा जिवंत करते. बरं, संकल्पना तर ऐकायला खूपच चांगली वाटतेय, पण हे सगळं प्रत्यक्षात करायचं कसं? चला तर मग आता बघूया शून्य मशागतीचे महत्त्वाचे टप्पे. ही पद्धत आहे ना, एका अगदी सोप्या चक्रावर आधारित आहे. आपण काय करतो? एकदाच कायमस्वरूपी बेड तयार करतो, त्यावर लागवड करतो, तण कापतो, लक्षात ठेवा उपटत नाही, आणि पीक सुद्धा कापूनच घेतो. मग पुढचं पीक थेट त्याच बेडवर, म्हणजे जमिनीला काही त्रास नाही आणि आपला खर्चही कमी. तर पहिला टप्पा बेड तयार करणे. साधारणपणे 4 ते 4.5 फूट रुंद आणि अर्धा फूट उंच असे बेड तयार करायचे. आणि एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, एकदा तयार केलेले हे बेड पुन्हा कधीही मोडायचे नाहीत. हे कायमस्वरूपी आहेत. आणि हे बेड तुम्ही तुमच्या सोयीनुसार बनवू शकता. म्हणजे पारंपरिक पद्धतीने बैलाच्या नांगराने बनवा किंवा आधुनिक ट्रॅक्टरच्या बेड मेकरने. ही पद्धत दोघांनाही सहज सामावून घेते. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा नियम, तो म्हणजे तण व्यवस्थापन. तुम्ही शिफारस केलेली तणनाशकं वापरा किंवा ग्रास कटर, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तण कधीही मुळासकट उपटायचं नाही, फक्त कापायचं. का? कारण जमिनीत राहिलेली त्याची मुळं कुजतात आणि जमिनीसाठी नैसर्गिक खत बनतात. आणि शेवटचे टप्पे तर याहूनही सोपे आहेत. पिकाची काढणी करताना पुन्हा तेच, उपटायचं नाही, फक्त कापायचं. त्याचे अवशेष म्हणजे खोड आणि मुळं तशीच जमिनीत राहू द्यायची आणि पुढचं पीक थेट त्याच बेडवर कोणतीही मशागत न करता लावायचं. आणि मग हे चक्र असंच सुरू राहतं. तर मग या सगळ्याचा परिणाम काय होतो? या पद्धतीचे फायदे तरी काय आहेत आणि यातून आपल्या शेतीचं भविष्य कसं दिसतं? चला बघूया. हे बघा, हे एका प्रयोगाचं प्रत्यक्ष उदाहरण आहे. एकाच बेडवर अजिबात मशागत न करता 2019 पासून कापूस, मग मका, मग झेंडू, बाजरी अशी वेगवेगळी पिकं यशस्वीपणे घेतली गेली आहेत. यावरूनच या पद्धतीची आणि तिचा टिकाऊपणा आपल्या लक्षात येतो. आणि याचा परिणाम काय झाला? तर मातीतल्या सूक्ष्म जीवांची संख्या वाढली, त्या मातीला एक नैसर्गिक सुगंध येऊ लागला, जे खरं तर जिवंत मातीचं लक्षण आहे. आणि याचा थेट फायदा दिसतो पिकांवर. ती अधिक निरोगी आणि टवटवीत होतात. थोडक्यात सांगायचं तर जमीन पुन्हा श्वास घेऊ लागते. या संपूर्ण पद्धतीमागचं तत्वज्ञान खरं तर या एका वाक्यात सामावलेलं आहे. वरचं पीक आमच्यासाठी, पण खालचा भाग भूमातेच्या पोषणासाठी. म्हणजे आपण फक्त आपलं पीक घेत नाहीये, तर जमिनीला तिचं अन्न सुद्धा परत देतोय. तर मग जाता जाता एक विचार सोडून जातो, जर आपण जमिनीचं पोषण करायला लागलो तर ती जमीन आपलं पोषण अधिक चांगल्या प्रकारे करू शकेल का? यावर नक्की विचार करा. निश्चितपणे विचार केला पाहिजे आहे. आणि पोषण हे करणारच अशी जमीन आपण तयार करतो आहोत, तर पोषण का नाही होणार आहे?
लक्षात घेऊया आपण की जमीन सुपीकता जितकी योग्य तेवढं पीक चांगलं, जेवढं पीक सुपीक आणि गुणवत्तापूर्वक तेवढं आपलं आरोग्य चांगलं. त्यामुळे जमिनीचं आरोग्य हे आपल्या आरोग्याशी अत्यंत निगडीत असं झालेलं असल्या कारणाने आपणाला पूर्णपणे या मृदा आरोग्याकडे, जमीन आरोग्याकडे लक्ष देण्याची फार गरज आहे. म्हणून आपण ही पद्धत तुमच्यापर्यंत आणलेली आहे. मगा म्हटल्याप्रमाणे आपण एकदा बेड पाडलेले आहेत की पुन्हा ते बेड आपल्याला मोडायचे नाहीयेत. एवढं जरी आपण ठरवलं तर पुढचं काम आपलं फार सोपं होणार आहे. आता आपण अशाच प्रकारे जे शेतकरी आज आपल्या प्रकल्प क्षेत्रामध्ये आहेत, जिल्ह्यामध्ये त्यामध्ये बरेचसे आहेत ते भात उत्पादक आहेत आणि भाताच्या उत्पादनामध्ये देखील अनेक समस्या आहेत. पूर्ण पूर्व विदर्भातले आपले जिल्हे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नाशिक जिल्हा हा भाताचे जिल्हे आहेत. या जिल्ह्यामध्ये भात लागवडीमध्ये देखील उत्पादकता कमी होण्याची कारणं अनेक आहेत आणि त्यामध्ये चिखलणी करणं, त्याचे मजुरी, त्याचं पाणी, या सगळ्याचं एक मोठं कारण त्यामध्ये दडलेलं आहे. आपल्या लक्षात येत नाही की आपल्याला वाटतं की भात म्हणजे पाण्याचं पीक आहे आणि पाण्यावर येणारं, चिखलणी केल्याशिवाय न येणारं हे पीक म्हणजे भात, असा जो काही समज आपली पिढ्यानपिढ्या आहे, यावर देखील उपाय आहे. तो म्हणजे पेरीव भात पद्धती, DSR म्हणतो आपण, डायरेक्ट सीडेड राईस. तर ही पेरीव भात पद्धती देखील फार महत्वाची आहे आणि हे आपल्याकडे सहज शक्य आहे. त्यामुळे आपण यासाठी एक छोटंसं भात पेरणी यंत्र देखील आता विकसित झालेलं आहे, तेही आपण वापरू शकतो. भात पेरणी यंत्र असतं कसं हे फक्त आपण या व्हिडिओ छोट्या पाहूया आणि मग आपण या पेरी भाताची माहिती घेऊया. आता हे पाहिलं आपण या ठिकाणी, तर भात पेरी यंत्र जे आहे ते अशा प्रकारे इतर पेरणी यंत्रासारखंच असतं. यामध्ये थोड्याशा कमी खोलीवर आपण भाताची पेरणी करू शकतो. हे भात चिखलणीची गरज नसलेलं यंत्र आहे. म्हणजे बघा तुम्ही, साधं ज्वारी पेरतो आपण, सोयाबीन पेरतो आपण, तसं आपण भात पेरतो आहोत आणि हे शक्य आहे. आणि म्हणून आपला भात पेरणी यंत्राच्या माध्यमातून पुढे जाऊन या पिकाचं उत्पादन कसं वाढू शकतं हे आपण पाहू शकता. पेरलेला भात चांगल्या प्रकारे उगवतो. उगवल्यानंतर नेहमीप्रमाणे आपला तिथे तण व्यवस्थापन करण्याची गरज असते. इतर पिकासारखंच आहे या ठिकाणी सुद्धा आहे. इथे चिखलणीमध्ये आपला तण व्यवस्थापनाची गरज फारशी पडत नाही. सुरुवातीच्या काळामध्ये इथं ती पडू शकते. एवढे सुरुवातीला काळजी घेतली आपण की नंतर आपल्या ह्या पिकाचं उत्पादन चांगल्या प्रकारे येऊ शकतं. कारण भाताचं पीक हे एकदा का उगवून वर आलं की नंतर येणाऱ्या पावसाच्या पाण्यावर हे चांगलं येऊ शकतं. असं समज आहे आपला की यामध्ये पाणी साठून राहिलं पाहिजे आहे, भात पिकामध्ये 1 फूट पाणी पाहिजे आहे, असं काहीही गरज नाही. म्हणजे ओलाव्यावर, नैसर्गिकरित्या येणाऱ्या पावसावर हे पीक चांगलं येऊ शकतं. म्हणून आपण, आणि ही चांगली गोष्ट आहे की आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विशेषतः आम्ही आता पाहतो आहोत, चांगल्या प्रकारे भात पेरीव पद्धतीने लागवड करण्याची पद्धत सुरू झालेली आहे. त्यामुळे तिथले मग हाटवाडी असतील किंवा इतर सर्व शेतकरी असतील, सिंधीबाई संशोधन केंद्रावर संशोधन झालेलं आहे या ठिकाणी. या सर्वांचा वापर करून आपण आपल्या भात क्षेत्रामध्ये पेरीव भातासाठी आपण तयारी करायची आहे. याची आणखी डिटेल माहिती आपण पुढच्या भागामध्ये घेणारच आहोत. तर सुरुवातीला लक्षात घेऊया आपण की भाताची आपण चिखलणी थांबवायची आहे आणि भाताला पेरणीकडे आपण वळवायचं आहे. एवढं आपण लक्षात ठेवूया. आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की भात पीक लागवड केल्यानंतर आजही आपण पाहतो आहोत की नंतर शेतकरी काही पीक घेत नाहीत आणि ही काय फार चांगली गोष्ट नाहीये. मी ही पुन्हा पुन्हा सांगतो आहे, मगापासून जे पाहतो आहोत ह्या सगळ्यामध्ये जमिनीचं आच्छादन, जमिनी सेंद्रिय कर्ब आणि याबरोबरच आपल्या उत्पादनामधली वाढ आणि 4 पैसे मिळण्याचं साधन म्हणून आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला जमीन पडीक ठेवून चालणार नाही, परवडणार नाही. म्हणून भात पिकानंतर देखील आपण जमिनीवर अनेक प्रकारची पिके लागवड करू शकतो. त्या पिकामध्ये मग हरभरा आहे, मसूर आहे, उडीद आहे, मूग आहे किंवा मोहरी आहे, तीळ आहे, सूर्यफूल आहे, ज्वारी, मका आहे, अशा प्रकारची कडधान्य, तेलबिया, गौण तेलबिया हे पिकं एकत्र आपण लावली पाहिजे आहेत. कमी पाण्यावर, कमी कष्टाने, कमी मशागतीने येणारी ही पिकं आहेत. त्यामुळे आपण ही पिकं जर लागवड केली तर या पिकाच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे 2 ते 3 महिन्यामध्ये काही ना काही ते उत्पन्न हे मिळणारच. आणि म्हणून आणि याबरोबरच आपली जमीन आच्छादित राहील आणि जमीन जितकी आच्छादित राहील तेवढे या ठिकाणी आपल्याला फायदेशीर होणार आहे, तितका कर्बग्रहण होणार आहे. आपला वळतोय आपण कुठे हळूहळू
की मातीतला सेंद्रिय कर्ब जो कमी झालेला आहे तो वाढवण्यासाठी आपल्याला जमिनीवर कायमस्वरूपी आच्छादन, हिरवा चारा, हिरवी पिकं असणं गरजेचं आहे. म्हणून आपण इकडे वळतो आहे. तर भात पिकाच्या क्षेत्रामधले हे दुसरं तंत्रज्ञान देखील फार महत्वाचं आहे. दुबार पीक पद्धती किंवा भातानंतरची लागवड पद्धती, या गोष्टी आपण करणं आवश्यक आहे. आता यानंतर आपण वळूया एका महत्वाच्या दुसऱ्या तंत्राकडे, ज्यामध्ये सर्व भातापासून सर्व पिकांसाठी उपयोग होणारं आणखी एक तंत्र आहे, ते म्हणजे ट्रायकोग्रामाचे कार्ड्स तयार करणे आणि वापरणे. आता हे कार्ड तयार करणे आणि वापरणे याचा अर्थ असा आहे, हे बाहेरून फार महागडी खर्चिक हजारो रुपये लिटरचे औषधं आणण्याच्या ऐवजी आम्ही कमी खर्चामध्ये आपल्याच भागामध्ये, गावामध्ये, शिवारामध्ये काही तंत्रज्ञान विकसित करू शकतो, उत्पादित करू शकतो. आणि हा विश्वास आमच्या सर्व महिला गटांना विशेषतः द्यायचा आहे, शेतकरी उत्पादक कंपन्यांना द्यायचा आहे. आणि तो देण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी एक 2-3 व्यवसाय या ठिकाणी आपण समोर ठेवतो आहोत, जे आपल्या सर्वच ह्या तंत्रासाठी उपयुक्त होणार आहेत. मगाशी बोलताना बोललो आपण की लिंबोळी अर्काचं बोललो आपण, देशपांडे अर्काचं बोललो आपण. त्यावेळेला आम्ही हेच सांगितलं की गावामध्ये एकत्र तयार केला तर सर्वांना उपयुक्त होणार आहे. तसं ट्रॅको कार्ड देखील आपण गावामध्ये एकत्र करू शकतो. ही पद्धत सोपी आहे. ही कशी आहे आपण एका छोट्याशा व्हिडिओमधून पाहूया. ट्रायकोग्रामाच्या माशीच्या अनेक प्रजातींना फुलपाखरापेक्षा इतर काही किड्यांच्या अंड्यामध्ये आपली अंडी घालायला आवडतं. हे किडे कोणते? बोंड-अळी, फळ पोखरणारी अळी, पानं खाणारी अळी, कोबीवरचा चौकोनी ठिपक्याचा पतंग, खोडकिडा, डाळिंबवरचा सुरसा इत्यादी. ट्रायको कार्ड, ही ट्रायको कार्ड किडीनं अटॅक केलेल्या शेतात नेऊन लावायची, जेणेकरून कार्डावर चिकटवलेल्या अंड्यामधून ट्रायकोग्रामाच्या माशा बाहेर येऊन शेतात अगोदरपासून असलेल्या शत्रू कीटकाच्या अंड्यांचा विनाश करतील. आता हे कळलं ट्रायको कार्ड्स. तर हे ट्रायको कार्ड्स आपण सहजपणे बनवू शकतो, हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. आता हे उत्पादन व्यवसाय तुम्हाला सांगितला, तसा दुसरा उत्पादन व्यवसाय म्हणजे कोणता, की जैविक विष्ठा किंवा सेंद्रिय विष्ठा आपण गावाच्या गावात तयार करू शकतो. आपल्या ठिकाणी आव्हान आहे आपण सर्वांना की प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारची जैविक निविष्ठा केंद्र उभारणं गरजेचं आहे. आणि हे अनेक प्रकारचे उत्पादन आपण बनवू शकतो, जे आपण आतापर्यंत पाहिलेली आहे. त्या सर्व बीजामृत, जीवामृत असेल किंवा गांडूळ खत असेल किंवा डाळिंब खत असेल किंवा आता आपण बोलल्याप्रमाणे ट्रॅको कार्ड्स असतील, ट्रायकोडर्मा असतील, सर्वांसाठी हे उपयोगी आहे. याच मध्ये आपण एक ट्रायकोडर्मा जी बुरशी आहे, जी अत्यंत उपयुक्त आहे, ती कशी बनवायची हे आपण या ठिकाणी हे व्हिडिओतून पाहूया. नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की ट्रायकोडर्मा, जे खूपच उपयुक्त जैविक बुरशीनाशक आहे, ते घरीच्या घरी कसं बनवायचं. चला तर मग स्टेप बाय स्टेप संपूर्ण पद्धत समजून घेऊया. बरं, ही प्रक्रिया सुरू करण्याआधी आपण हे नक्की बनवतोय तरी काय हे समजून घेऊया. ट्रायकोडर्मा म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास ही एक चांगली बुरशी आहे, जी पिकांना त्रास देणाऱ्या वाईट बुरशीला संपवते. म्हणजे बघा, रासायनिक कीटकनाशकांसाठी हा किती जबरदस्त नैसर्गिक पर्याय आहे, जो आपल्या जमिनीसाठी आणि पर्यावरणासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. चला मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा टप्पा म्हणजे तयारी. यामध्ये आपण ट्रायकोडर्माच्या वाढीसाठी जे द्रावण लागतं ना, ते कसं तयार करायचं हे पाहणार आहोत. आणि हो, एक गोष्ट इथे पक्की लक्षात ठेवायची आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये प्रमाण अचूक असणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. जर प्रमाण चुकलं तर सगळी मेहनत वाया जाऊ शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट अगदी मोजून मापून घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे पाणी. एका स्टीलच्या भांड्यामध्ये बरोबर 5 लिटर पाणी घ्यायचं. आता या 5 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 200 ग्राम फंगल मीडिया टाकायचा आहे. हा फंगल मीडिया म्हणजे काय, तर ट्रायकोडर्मासाठी लागणारं अन्नच आहे असं समजा. ही प्रक्रिया तशी खूप सोपी आहे. बघा, पहिलं काम म्हणजे 5 लिटर पाण्यात 200 ग्रॅम फंगल मीडिया चांगला मिसळून घ्या. मग हे मिश्रण गॅसवर ठेवून त्याला एक उकळी येऊ द्यायची. चांगली उकळी आली की गॅस बंद करा आणि द्रावण थोडं थंड होऊ द्या. आणि शेवटी आपल्याकडे जे प्लास्टिकचे डबे असतील, त्या प्रत्येक डब्यात साधारण 200 मिलीलिटर द्रावण ओतायचं आहे. ओके, तर द्रावण तयार आहे. आता आपण वळूया पुढच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या पायरीकडे. ती म्हणजे निर्जंतुकीकरण किंवा स्टेरिलायझेशन. ही पायरी इतकी का महत्त्वाची आहे, कारण यामुळे आपण जे द्रावण बनवलंय त्या ट्रायकोडर्मा सोडून इतर कुठलेही जंतू किंवा बुरशी वाढणार नाही याची आपण खात्री करतो. आणि यासाठी आपल्याला काही मोठं उपकरण लागणार नाहीये. आपल्या घरात जो इडली कुकर असतो ना, तोच वापरायचा आहे.
त्या कुकरमध्ये साधारण 2.5 लिटर पाणी टाका आणि त्यात आपण द्रावण भरलेले डबे आहेत ते व्यवस्थित ठेवून द्या. आता कुकर गॅसवर ठेवायचा आणि बरोबर 1 तास 15 मिनिटे याला निर्जंतुक करायचा आहे. ही वेळ खूप महत्वाची आहे, त्यामुळे ती अचूक पाळायलाच हवी. निर्जंतुकीकरण झालं. आता येतो सगळ्यात नाजूक आणि थोडा वैज्ञानिक वाटणारा टप्पा, ज्याला म्हणतात इनॉक्युलेशन. घाबरू नका, नाव अवघड वाटलं तरी याचा अर्थ अगदी सोपा आहे. आपण जे निर्जंतुक द्रावण तयार केलंय त्यात ट्रायकोडर्माचं बीज म्हणजेच मदर कल्चर टाकणं. या कामासाठी आपल्याला काही खास गोष्टी लागतील. एक म्हणजे इनोक्युलेटिंग नीडल, एक बन्सेन बर्नर आणि सगळ्यात महत्वाचं ट्रायकोडर्माचं मदर कल्चर. आता बन्सेन बर्नर कशाला? तर तो बर्नर आपण जिथे काम करणार आहोत तिथली हवा निर्जंतुक ठेवतो, जेणेकरून आपल्या कल्चरमध्ये दुसरी कोणतीही घाण किंवा जंतू मिसळणार नाहीत. इथे 2 गोष्टींची खूप काळजी घ्यायची आहे. पहिली म्हणजे द्रावणाचे डबे पूर्णपणे थंड झालेले पाहिजेत. गरम द्रावणात कल्चर टाकायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, बन्सेन बर्नरच्या ज्योतीजवळ त्या निडलने अगदी काळजीपूर्वक मदर कल्चर घ्यायचं आणि द्रावणात सोडायचं. चला तर आपलं सगळ्यात महत्वाचं काम आता झालेलं आहे. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथून पुढे आपलं काम कमी आणि ट्रायकोडर्माचं काम जास्त आहे. आपल्याला फक्त त्याला वाढायला वेळ द्यायचा आहे. कल्चर टाकलेले हे डबे आता फक्त एका थंड आणि कोरड्या जागी ठेवून द्यायचे आहेत. लक्षात ठेवा, या डब्यांवर थेट ऊन किंवा उष्णता लागता कामा नये. आता फक्त थोडीशी वाट बघायची आहे. साधारणपणे 7 ते 8 दिवस लागतात या बुरशीला पूर्णपणे वाढायला. आणि 7 ते 8 दिवसानंतर आपला ट्रायकोडर्मा म्हणजे आपलं जैविक बुरशीनाशक अगदी तयार झालेलं असेल. त्या डब्यांमध्ये हिरव्या रंगाची बुरशी छान वाढलेली दिसेल. तर ही होती ट्रायकोडर्मा बनवण्याची संपूर्ण आणि सोपी पद्धत. पण हे बनवून तर झालं. आता खरा प्रश्न हा आहे की या शक्तिशाली जैविक बुरशीनाशकाचा शेतात प्रभावीपणे वापर कसा करायचा, नाही का? यावर नक्कीच विचार करायला हवा. तर हा वापर आपण करणारच आहोत, पण तुम्ही लक्षात घेतलं का हे पद्धत सोपी आहे की नाही? हे करणं काय फार अवघड नाहीये. त्यामुळे आपण सर्व म्हणजे सर्व गटाने सर्व गावामध्ये या प्रकारच्या पद्धतीचा वापर आपण करायचा आहे. यावर आपण ठाम राहूया. आता आपण शेवटाकडे वळतो आहोत आणि इथे आपण पाहणार आहोत, जरी या सर्व गोष्टी आपण करत असलो तरी देखील केवळ पिकावर अवलंबून राहून चालणार नाही. जोखीम आपली अजून वाढलेलीच आहे. आता जोखीम कमी असेल तर एकात्मिक शेती पद्धती हा एक महत्वाचा आपला उपाय आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी लहान मोठ्या शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीकडे वळवायचं आहे. यासाठी आपणास आपल्या शेतीमध्ये पिकांबरोबर पिकांमधले बहुविध पद्धती बरोबरच काही भाजीपाला, काही फळपिकं, काही वनपिकं, काही वनशेती आणि इतर पूरक उद्योग ह्या सर्वांची जोड घालणं गरजेचं आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये ह्यावर एक मोठं संशोधन झालेलं आहे. त्याचं सांगतं असं आहे की त्या संशोधन सांगतात की 1 हेक्टर समजा आपल्याकडे जमीन आहे म्हणजे 2.5 एकर, तर 2.5 एकरामध्ये साधारणपणे आपल्याला 1.5 एकर पिकं वेगळ्या प्रकारची घ्यावीत, पिकं किंवा पिके पद्धती. आपल्याकडे कमीत कमी अर्धा एकर तरी फळपिकं असणं गरजेचं आहे. आणि यात महत्वाची गोष्ट म्हणजे चारा पिकासाठी किमान 10 ते 12 गुंठ जमीन ही ठेवलीच पाहिजे आहे. म्हणजे हे फार महत्वाची गोष्ट आहे, कारण आपल्याला त्यावर पूरक व्यवसाय करायचे आहे. शेळी पालन असेल किंवा इतर कुठलंही पशुपालन असेल त्यासाठी ही गरजेची गोष्ट आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आपण जर आपली रचना जर केली तर ह्या रचनेनुसार आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होतो असं दिसून आलेला आहे. शेतीपूरक उद्योगामध्ये मग शेळीपालन आहे, कुक्कुटपालन आहे. या ठिकाणी कुक्कुटपालन म्हणताना मोठी पोल्ट्री म्हणत नाहीये, आपल्याला बॅकयार्ड पोल्ट्री किंवा परसातली कुक्कुटपालन, शेळीपालन देखील बंदिस्त शेळीपालन छोटंसं. तसंच आपण मधुमक्षिका पालन याबरोबर रेशीम उद्योग हेही आपण यासोबत करू शकतो. औषधी सुगंधी वनस्पती लागवड आपण करू शकतो. हे सगळ्या गोष्टी करणं हे म्हणतो आपण जेवढं सोपं आहे ते कधी होईल जर आम्ही तेवढ्या कष्टाची आणि तेवढ्या कौशल्याची तयारी ठेवली तर. अदरवाईज किंवा नाही तर आपण या ठिकाणी चांगले कष्ट करणारे शेतकरी नसाल तर मात्र याचा उपयोग होणार नाही. म्हणून आपण सर्वांना या ठिकाणी चांगले पद्धती द्यायची असेल तर कष्टाची आणि कौशल्य तयारी पाहिजे आहे. हे कौशल्य आणि ज्ञान आपल्या अनेक माध्यमातून आपण घेणार आहोत. आणि सगळ्या माध्यमांमध्ये एक महत्वाचं माध्यम आहे ते म्हणजे डिजिटल शेतीशाळा. ज्या प्रकारे आपण शेतीशाळेकडे जातो वळतो, आपण सर्व माहिती आहे, आता कृषीताईंना माहित झालेलं आहे, सामू साहेब आपले
सहाय्यक कृषी अधिकारी आपले हे आपल्या गावामध्ये येऊन शेतीशाळा घेत आहेत. तर या शेतीशाळा घेता आहेत त्याबरोबर आपल्याला प्रत्येकाला जाऊन जाणं शक्य होत नाही, म्हणून आपला सायंकाळच्या वेळेला पाणी फाउंडेशनच्या सहाय्यानं, कृषी विद्यापीठाच्या सहकार्यानं आपण प्रत्येक हंगामामध्ये दर सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी आणि शनिवारी अशा विविध दिवशी विविध प्रकारच्या विषयावर शेतीशाळा घेतो आणि ह्याचं आपण वेळापत्रक आपण अगोदर जाहीर करतो. यामध्ये आपण आपल्या घरामध्ये सर्व गावातील सर्व शेतकरी कुटुंबातील लोकांनी संध्याकाळी 7-7:30 पासून ते साधारणपणे तासभराकरता आपल्या विषयाची मांडणी, आपल्या अडचणी सोडवणे, त्यावर उपाय घेणे, त्यावर चर्चा करणे, इतरांचे अनुभव घेणे, यासाठी म्हणून आपण या शेतीशाळेमध्ये उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. आणि ह्यासाठी फार मोठे कष्टाचं काम नाही आहे. हे शेतीशाळा हे आपण सहजपणे करू शकतो. याची शेतीशाळा घेण्याची जी पद्धती आहे ती आपण महाविस्तारमध्ये देखील आम्ही दिलेली आहे. आता हे महाविस्तार ऍप आहे, आपण हळूहळू माहितीकडे वळतो आहे. तर हे ऍप म्हणजे काय, त्याची ओळख कशी करायची आहे, आतापर्यंत सर्वच आपल्या कुष्टाईंनी, समूहसहायकांनी आणि सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी हे ऍप हे डाउनलोड केलं असेल. आपल्याकडे लाखो शेतकऱ्यांनी ऍप डाउनलोड करून घेतलेला आहे. या ऍपमध्ये जसं आपण माहिती घेतो आहोत तसं आमच्या सर्व कृषीताईंनी देखील आपल्या कामाची नोंद या ऍपमध्ये करावयाची आहे. आता इथे महत्वाचा टप्पा असल्यामुळे कृपया सर्वांनी लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन पहा की आपल्या कृषीताईंच्या कामाची नोंद ह्या ऍपमध्ये आपण कशी करू शकतो. तर ह्यासाठी आपण या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की ऍप हे आहे का, हे त्यामध्ये काम नोंदवायचं कसं हे आपण थोड्या वेळामध्ये जाणून घेऊया. नमस्कार कृषीताई. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात तुमची निवड झाल्याबद्दल अभिनंदन आणि प्रकल्प अंमलबजावणीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपण या चित्रांमध्ये पाहत आहोत की महिला शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर कार्यरत आहेत. म्हणून प्रकल्पात गावातील शेतकऱ्यांचा, विशेषतः महिला शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी तुमची निवड कृषी विस्तार प्रेरक म्हणून करण्यात आली आहे. यासाठी तुम्हाला काही जबाबदाऱ्याही दिल्या आहेत. मागील 3 महिन्यापासून गाव पातळीवर तुम्ही विस्तार कार्य करत आहात. हवामान बदल परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञान अवगत करून त्याचा प्रसार गावात करायचा आहे. गावातील शेतकरी बंधू, महिला बचत गट यांना भेटी देऊन हवामान अनुकूल तंत्रज्ञान अवलंब करण्यास प्रोत्साहन करायचे आहे. म्हणजेच प्रकल्पाअंतर्गत गावांमध्ये विस्तार कार्याची मोठी जबाबदारी तुम्ही पार पाडत आहात. हेच काम आता आपल्याला महाविस्तार ॲपच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपात नोंदवायचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे ॲप कसे वापरावे याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. चला तर मग महाविस्तार ॲपच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपात तुम्ही केलेले विस्तार कार्य कसे नोंदवायचे हे पाहूया. सर्वात आधी तुमच्या मोबाईलमधील डाउनलोड महाविस्तार ॲप ओपन करा. ॲपमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर तुम्हाला एक स्क्रीन दिसेल. महाविस्तार ॲपमध्ये कृषीताई या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक करताच तुम्हाला मुख्य 3 विभाग दिसतील. एक प्रकल्प माहिती, दुसरा विस्तार कार्य आणि तिसरा विस्तार कार्य अहवाल. प्रकल्प माहिती या भागात तुम्ही प्रकल्पाच्या विविध मार्गदर्शक सूचना तसेच पुस्तिका पाहू शकता. आता पाहूया कामाची नोंद कशी करायची. यासाठी विस्तार कार्य या बटनावर क्लिक करा. पहिला भाग आहे बैठक. जर तुम्ही ग्राम कृषी विकास समिती, ग्राम सभा, शेतकरी उत्पादक कंपनी किंवा महिला बचत गटाच्या बैठकीला उपस्थित असाल तर त्याची नोंद येथे करा. बैठक कुठे झाली, कशासाठी होती, किती जण उपस्थित होते याची थोडक्यात माहिती निरीक्षण भागात लिहा आणि एक फोटो
अपलोड करा. दुसरा महत्त्वाचा भाग आहे प्रशिक्षण. प्रकल्प ओळख, हवामान अनुकूल तंत्रज्ञान किंवा शेतीशाळा अशा कोणत्याही प्रशिक्षणाची नोंद तुम्ही येथे करू शकता. प्रशिक्षण कोणी, कशासाठी आयोजित केले होते याची माहिती येथे लिहून तुम्ही तेथील उपस्थितीचा फोटो येथे अपलोड करून सादर करू शकता. तिसरा भाग आहे भेट. जेव्हा तुम्ही वैयक्तिक लाभ, मृद व जलसंधारणाची कामे किंवा महिला बचत गटांना भेट देण्यासाठी तसेच शेतकऱ्याने अवलंब केलेल्या तंत्रज्ञान पाहण्यासाठी क्षेत्र भेट देत असाल तर त्याची नोंद येथे करा. भेटीचे कारण, व तेथील प्रतिसाद येथे नमूद करून फोटो अपलोड करायला विसरू नका. शेवटी तुम्हाला विस्तार कार्य अहवाल पाहता येईल. तुम्ही महिन्याभरात केलेल्या कामाचा विस्तार कार्य अहवाल पाहण्यासाठी विस्तार कार्य अहवाल या बटनावर क्लिक केले असता तुम्हाला यासाठी फक्त वर्ष आणि महिना निवडायचे आहे. वर्ष आणि महिना निवडल्याच्या नंतर तुम्ही केलेल्या विस्तार कार्याचा अहवाल पाहू शकता. महिन्यात केलेले कामकाज, बैठका, प्रशिक्षण, भेट याची एकूण नोंद इथे तुम्हाला पाहायला दिसेल. तसेच खाली दिलेल्या अभिप्राय नोंदवा बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचे काही विशिष्ट अभिप्राय असल्यास येथे नोंदवू शकता आणि माहिती सादर करू शकता. अशा प्रकारे महाविस्तार ॲपच्या वापरामुळे तुमचे काम वरिष्ठ कार्यालयापर्यंत तत्परतेने पोहोचेल. काही अडचण असल्यास तुमच्या कार्यक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. तसेच प्रकल्प व्यवस्थापन कक्षाच्या हेल्प डेस्कला कॉल करून तुम्ही मदत घेऊ शकता. तर आपण ही पाहिली आता माहिती. सर्व कृषीताईंना विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्या समूहसहायकाच्या सहकार्यानं, सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं हे ऍप मध्ये माहिती कशी भरून घ्यायची हे आपण आता जिथे बसलात आपण त्या ठिकाणी जाणून घ्या, समजून घ्या. कारण हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि सोपी गोष्ट आहे, फार अवघड नाही. तर सवय झाली की आपल्या ह्या गोष्टीचं काही नवीन असं वाटणार नाही, अवघड असं काही वाटणार नाहीये. कारण हे फार महत्वाचं देखील आहे आणि तुम्हाला कोणी विचारणार देखील नाहीये. त्यामुळे जर तुम्ही आहेत तर काही माहिती नोंदवली की आपोआप ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचते. म्हणून ह्या माहितीचं आपल्यासाठी महत्व आहे. नमस्कार. तर या ठिकाणी आपण जो महत्वाचा भाग आहे तो या ठिकाणी थांबवतो आहे. पुढील भागासाठी गजानन. धन्यवाद सर. आपली समृद्धी ही भूमाता अर्थात आपली माती आहे, मातीच्या उदरात दडलेली आहे. शेतीची मशागत ते पेरणी ते पीक काढणीपर्यंत आपल्याला शेतीमध्ये राबवावे लागते, काळजी घ्यावी लागते आणि नंतर पीक आपल्या हातात येते. आता आपण जे हवामान अनुकूल तंत्रज्ञानाच्या पद्धती पाहिल्या आहेत, अगदी सहज, सोप्या आणि उपलब्ध संसाधनाच्या आधारे आपण त्या राबवू शकतो. आपण जसं म्हटलो की आपल्याला हे वाण द्यायचंय, वाण घ्यायचंय आणि हे वाण अवलंबायचं आहे. याच्यासाठी यामुळे आपण जे जागतिक हवामानामुळे निर्माण होणारे संकट आहे हे थांबवू शकतो. यानंतर आपण पुढे जाऊयात. आपल्या प्रकल्पामध्ये विस्तार प्रेरक म्हणून जॉईन झालेल्या कृषीताई आणि जॉईन झाल्यानंतर अगदी कमी कालावधीमध्ये गावांमध्ये उत्तम कार्य केलेल्या तसेच महाविस्तार ॲप्लिकेशन सर्वांपर्यंत पोहोचवणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील अगदी दुर्गम भागातील आपण एका कृषीताईंशी आता संवाद साधणार आहोत. तर मी त्यांना इन्व्हाइट करतो. सोनाली उपरीकर, तालुका साकोली, जिल्हा भंडाऱ्यामधील या कृषीताई आपल्यासोबत आता संवाद साधणार आहेत. माननीय प्रकल्प संचालक सरांना माझा नमस्कार. तसेच कृषी विभागातील सर्व अधिकाऱ्यांना नमस्कार. तसेच माझ्या कृषीताईंना नमस्कार. माझा परिचय सोनाली भावलाल उपरीकर, मुक्काम पोस्ट सासरा, तालुका साकोली, जिल्हा भंडारा. हा सर, आवाज येत आहे? आवाज येत आहे गजानन, आवाज येतोय. बोला माझा परिचय सोनाली भावलाल उपरीकर, थोडं मोठ्याने बोला ताई. मुक्काम पोस्ट सासरा, तालुका साकोली, जिल्हा भंडारा.
माझा परिचय आहे सोनाली भावला लुपरीकर, मुक्काम पोस्ट सासरा, तालुका साकोली, जिल्हा भंडारा. कृषीताई म्हणून माझी निवड झालेली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 यामध्ये गेल्या 3 महिन्यापासून मी काम करत आहे आणि त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला घरी जाऊन भेट देऊन मी महाविस्तार AI ॲप डाउनलोड करून दिली. त्यामध्ये आलेल्या घटकांची माहिती दिली. आपल्याला महाविस्तार या ॲपमधून विविध घटकांची माहिती दिली आणि त्याच्यामध्ये आपल्याला हवामान बदलाची माहिती कशी मिळेल, आपल्याला स्वतः कशी बघता येईल, त्याची पण मी शेतकऱ्यांना माहिती दिली. त्याच्यानंतर मी शेती शाळा जॉईन करते स्वतः आणि त्या माझ्या भागात होणाऱ्या पिकांची शेती शाळा जॉईन करून त्या शेती शाळेमध्ये आलेल्या माहितीची मी शेतकऱ्यांना माहिती दिली. डिजिटल शेती शाळेमध्ये माझ्या भागात होणाऱ्या शेती शाळा जॉईन करून त्यामध्ये येणाऱ्या अनुभव मी शेतकऱ्यांना सांगितलं. त्याच्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 यामध्ये येणारे व्हिडिओ मी स्वतः बघितले आणि शेतकऱ्यांना पाठवले. मी त्या शेतकऱ्यांना पाठवून त्या व्हिडिओमधून आलेले अनुभव त्यांना आपल्या पिकावर कोणती फवारणी केली पाहिजे, पिकांना आलेले रोग आपण सांगितलं पाहिजे, याबद्दल मी त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केला. तालुका स्तरावरील कार्यशाळा जॉईन करून माझे महाविस्तार AI ॲपमध्ये विस्तार कार्यामध्ये बैठक, प्रशिक्षण तसेच भेट. बैठकामध्ये मी बचत गटा महिला कृषी बचत गटांची बैठक घेतली. त्यानंतर बैठकीमध्ये मी त्या महिलांना प्रोत्साहन दिलं की आपण जैविक शेती करण्यासाठी उत्सुक असाल आणि त्यामध्ये मी त्यांना प्रोत्साहन दिलं. त्यानंतर प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षणावरून गेल्यानंतर त्या प्रशिक्षणामध्ये दिलेली माहिती मी महिला कृषी बचत गटापर्यंत पोहोचवली. तसेच महिला उमेदमधील गटांना ग्रामसंघाची मीटिंग घेऊन त्या ग्रामसंघामार्फत महिलांपर्यंत मी प्रशिक्षणाची माहिती दिली. प्रकल्पाकडून येणाऱ्या विविध माहितींची, योजनांची माहिती दिली. आपल्याला या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामधून येणाऱ्या योजनेचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ घ्यायचा आहे, हे मी त्या बैठकीमध्ये महिलांपर्यंत, शेतकरी महिला आणि आपल्याला गट शेती करायची आहे याबद्दल पण मी त्या बैठकीमध्ये सांगितलं. तसेच शेती शाळेमध्ये सक्रिय सहभाग होऊन मी त्या शेती शाळेमधील आलेल्या शेतकऱ्यांचे अनुभव, पिकांवर कशी फवारणी केली पाहिजे हे सांगितलं. त्याबद्दल महाविस्तार AI ॲपमध्ये मी माझी विस्तार कार्य आहे, त्या विस्तार कार्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये क्षेत्रभेट देऊन त्या पिकाचं निरीक्षण करून मी आपल्या केलेल्या कामाची नोंद सबमिट करत आली. त्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा यामधून मला गेल्या 3 महिन्याचे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्याचे मानधन सुखरूप माझ्या अकाउंटला पोहोचले. त्याबद्दल माननीय कृषी संचालक सरांचं खूप खूप धन्यवाद सर. ताई, तुमचं अभिनंदन. तुम्ही अतिशय एवढ्या थोड्या काळात एवढं सगळं काम केलेलं आहे त्याच्यासाठी, आणि तुम्ही सगळ्यांना प्रेरणा देत आहात. असंच मन लावून काम करत चला. आपले पुढील जे काही खरीफ पर्यंतचा जे आपला जे मार्ग आहे त्यामध्ये फार काम सगळ्यांनी करून घेणं आवश्यक आहे, जेणेकरून जे काही तुम्हाला मागील 1 तासामध्ये आम्ही दाखवले व्हिडिओ आणि त्या अनुषंगाने जे काही आपल्याकडे घडत आहे आणि जे चित्र आपल्याला बदलायचं आहे, तर त्याच्यासाठी जे काही मेहनत आपल्याला घ्यायची आहे, तर त्यामध्ये तुमच्यासारख्या लोकांचे फार आपल्याला हातभार लागणार आहे. आणि तुम्ही जसं सगळ्यांना तुमच्या गावामध्ये प्रेरणा देत आहात, महिला बचत गट, इतर शेतकरी सगळ्यांबरोबर जसं काम करत आहात, तसंच तुम्ही सगळ्यांनी काम करत राहा. याबद्दल तुम्हाला परत शुभकामना आणि तुमचे अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद सर.
निश्चितच ह्या कृषीताई आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असतील आणि पुढील 4 महिने आणि हा प्रकल्प संपेपर्यंतही असे काम आपण सर्व मिळून करूया. याच प्रकारे आपल्या आणखी एक कृषीताई आहेत ज्या की वणी तालुका जिल्हा यवतमाळ येथील असून त्यांना मी इन्व्हाइट करतो. खुशबूताई तेलतुंबडे. ताई आपण आपल्या थोडंसं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना माझा नमस्कार सर. मी वांद्री गावामध्ये कृषीताई म्हणून माझी निवड झाली आणि मी माझ्या गावामध्ये सर्वांना पहिल्यांदा शेतीशाळा घेतल्या आणि सर्वांना शेतीशाळेबद्दल प्रत्येक नैसर्गिक शेती याच्याबद्दल माहिती दिली आणि सर्वांना सांगितलं की नैसर्गिक शेती केल्याबद्दल तुम्हाला किती उत्पादन आणि किती म्हणजे पैसे मिळू शकते याच्याबद्दल माहिती दिली आणि सर्वांना म्हणजे प्रत्येक शेतीशाळा म्हणजे आम्ही 5 शेतीशाळा घेतल्या आणि प्रत्येक 5 शेतीशाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे नैसर्गिक शेतीबद्दल माहिती दिली आणि नंतर महाविस्तार ऍप बद्दल माहिती दिली. प्रत्येक घरोघरी जाऊन महाविस्तार ऍप डाउनलोड करून दिले आणि त्यांना महाविस्तार ऍप बद्दल माहिती दिली की महाविस्तार ऍप पासून कोणकोणते तुम्हाला फायदे मिळू शकते आणि घरोघरी जाऊन आणि प्रत्येकांना सांगितलं की जर तुम्ही महाविस्तार ऍप डाउनलोड जर केले तर त्याच्याबद्दल तुम्हाला हवामान अनुकूल पिकाबद्दल माहिती सर्व गोष्टी कळू शकते आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत मेसेज येऊ शकते का या आपण गोष्टी जर केल्या तर आपली उत्पन्न वाढ कशी होऊ शकते. आणि मला सर्वांनी म्हणजे सहकार्य केलं जसं आमचे कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी आणि सर्व कृषी विभागाचे कार्यकर्ते यांनी मला खूप सहभाग केला. ते पण मी आभार मानते. मी एवढे बोलून माझे 2 शब्द खूपच छान. आणि हे जे आहे जे काही आपण करतोय टीम म्हणून करतोय आणि आमच्या एक नेहमी सगळ्यांना असा संदेश असतो की जे काही गावामध्ये घडत आहे त्याच्यासाठी कृषीताई, आपले समूह सहाय्यक, आपले टेक्नॉलॉजी कोऑर्डिनेटर, आपले कृषी विभागाचे सर्व अधिकारी त्यांनी एकत्र काम केलं तर जे काही आम्ही आता लक्ष्यांक ठरवलेले आहे हे खरोखरच लक्ष्यांक नाही आहे. गावामध्ये जर शेती बदलायची आहे तर आपण सगळ्यांना तशी मेहनत करावी लागणार आहे. आणि मला विश्वास आहे की आजच्या वेबिनारमध्ये जी सगळी लोक बसलेली आहेत, आपल्याला काही प्रातिनिधिक स्वरूपात लोक बोलले पण मला माहित आहे की अनेक लोक अतिशय सुंदर असं काम करत आहेत. शेतीशाळामध्ये हसत खेळत शिक्षण ज्याला आपण म्हणतो त्याच्या प्रयोग जे संपूर्ण पोखरा प्रकल्पमध्ये आणि त्याच्या बाहेर पण जे आज होऊ लागलेलं आहे त्यासाठी अनेक कृषीताई, अनेक कृषी विभागाचे अधिकारी त्यामध्ये मेहनत करत आहेत. तर त्याप्रमाणेच मला वाटतंय की सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचताना आपण सगळ्यांना इन्व्हॉल्व करणं जे अपेक्षित आहे. ताई तुम्ही त्यामध्ये पुढाकार घेतला त्यासाठी तुमचं पण परत अभिनंदन. आणि आपण सगळे तुमच्या पाठीशी आहोत. संपूर्ण जे टीम आहे वणी तालुक्याची असेल किंवा आपल्याकडे पोखरामध्ये जे काही 221 तालुके आहेत सगळ्यांच्या पाठीशी आहोत. आणि या वेबिनारच्या अनुषंगाने जे काही आपण आज शिकल्या आहेत नवीन काही ते सगळं पण लोकांपर्यंत घेऊन जा आणि त्यामध्ये तुम्ही सगळे यशस्वी व्हाल असं मला खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. निश्चितच सरांनी दिलेला संदेश आणि व्यक्त केलेला पाठिंबा हा आपल्या सगळ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे. मकर संक्रांतीचा कालावधी हा शेतीतील पिकांचा जसं हरभरा, ज्वारी, गहू यांच्या भरण्याचा कालावधी असतो. तसंच थंडी चांगली पडलेली असते आणि या मकर संक्रांतीच्या माध्यमातून कुंभाराने दिलेल्या सुगड्यांमध्ये ह्या प्रत्येक पिकाचा थोडा भाग टाकून गृहिणी त्याची पूजा करत असतात आणि संक्रांत साजरी करत असतात. त्याचबरोबर या पिकांच्या ज्वारीच्या हुरडा असेल, ज्वारीचे कंच, गव्हाच्या ओंब्या आणि शेंगदाणा चटणी व दही याच्या सुद्धा मेजवान्या चालत असतात. आजची एक प्रकारची आपली एक छोटीशी हुरडा पार्टी झाली आहे. कारण एवढे चांगले अनुभव तसेच आपण पुढे काय करायचं याबद्दल मार्गदर्शन आपल्याला आज या ठिकाणी मिळालेलं आहे. पुढे मी आपल्या प्रकल्पाकरिता समुदाय संघटन हे सर्व कार्य करत असताना लोकांचा सहभाग एकत्र आणणं आणि सगळं यशस्वी करण्यासाठी का महत्त्वाचं याबद्दल आपल्या प्रकल्पाच्या सामाजिक विकास विशेषज्ञ प्रज्ञा सावंत मॅडम आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत.
मी सावंत मॅडमला आमंत्रित करतो. धन्यवाद गजानन सर. नमस्कार उपस्थित सर्व क्षेत्रीय अधिकारी, कृषीताई, समूह सहाय्यक आणि तंत्रज्ञान समन्वयक. आपण सगळ्यांना माहित आहे की हवामान बदलाचे परिणाम थेट शेतीवर होत आहेत. अनियमित पाऊस, पावसाचे खंड, अतिवृष्टी, गारपीट यामुळे काय होतं तर उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादनात अनिश्चितता वाढते. अशा परिस्थितीत हवामान अनुकूल तंत्रज्ञान अवलंब करणे ही आता काळाची गरज बनली आहे. आताच आदरणीय कोळेकर सर यांनी आपल्याला अत्यंत महत्वाच्या 16 हवामान अनुकूल तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. आपल्याला आणि यासाठी आपल्याला 2026 या वर्षासाठी निश्चित असा लक्ष्यांक देण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान केवळ कागदावर राहून चालणार नाही, तर ते प्रत्यक्ष शेतात आणि शेतकऱ्यांनी राबवणे गरजेचे आहे. कोणतेही तंत्रज्ञान एक व्यक्ती चालवत नाही, तर त्यासाठी समुदाय संघटनाची फार गरज असते. आणि हे समुदाय संघटन करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर कार्यरत अधिकारी तसेच प्रकल्पात कार्यरत कृषीताई, समूह सहाय्यक आणि तंत्रज्ञान समन्वयक यांची भूमिका अत्यंत मध्यवर्ती आहे. त्यांनी शेतकऱ्यांना एकत्रित आणायचं आहे, त्यांच्यासोबत चर्चा घडवायची आहे, त्याचबरोबर या तंत्रज्ञानाविषयी त्यांच्या मनात विश्वास निर्माण करायचा आहे. तुमचे काम अगदी स्पष्ट आहे. तुम्ही गावामध्ये छोट्या बैठका घेऊ शकता, तसेच विविध माध्यमांचा वापर करून शेतकऱ्यांपर्यंत, लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचायचे आहे. उदाहरणार्थ येत्या 26 जानेवारीच्या दिवशी प्रत्येक गावात गाव पातळीवर प्राथमिक, जिल्हा परिषद शाळांमध्ये जे वार्षिक संमेलन होते, त्या वार्षिक संमेलनामध्ये तुम्ही सहभागी होऊन प्रकल्पाविषयी व्हिडिओ, एखादा लघुपट, त्याचबरोबर रोल प्लेच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकता. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला गावातील शेतकऱ्यांना तर एकत्रित करायचेच आहे, त्याचबरोबर शाळेतील शिक्षक, त्याच विद्यार्थी आणि इतर विद्यार्थी पालक आणि इतर गावातील विविध घटकांपर्यंतच कसे पोहोचता येईल याचे तुम्हाला नियोजन करायचे आहे. आताच आपल्या गाव पातळीवर कार्यरत 2 कृषीताई यांनी अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी केली, मागील 3 महिन्यामध्ये केली आणि त्याचा सर्व डेटा असा आपल्याला त्यांनी केलेल्या कामाची नोंद करता यावी यासाठी महाविस्तार ऍपवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मगाशी पाहिलेल्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाच्या गोष्टी पाहिल्या. ऍपमध्ये लॉग इन कसे करायचे, शेतकऱ्यांनी अवलंब केलेल्या तंत्रज्ञानाची नोंद कशी करायची, जर कृषीताई शेती शाळेत उपस्थित असेल किंवा महिला शेतकऱ्यांना भेट देत असेल तर त्या सहभागाची माहिती कशी भरावी, हे सगळे आपण या व्हिडिओमधून पाहिले. जशी कृषीताई, समूह सहाय्यक यांची जबाबदारी आहे, त्याचबरोबर प्रकल्पातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे. मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी यांनी महिन्यातून एकदा गाव समूह स्तरावर कृषीताई यांच्यासोबत तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार, हवामान अनुकूल तंत्रज्ञान अवलंब करण्यावर शेतकऱ्यांचा असलेला भर, तसेच कृषीताई यांना या प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणींसोबत संवाद करून मार्गदर्शन करायचे आहे. त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी यांनी या प्रकल्पातील कार्यरत कृषीताई यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करून वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. 3ऱ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तालुका कृषी अधिकारी यांनी या कृषीताईंचे उजळणी प्रशिक्षण आयोजित करायचे आहे आणि ह्या उजळणी प्रशिक्षणामध्ये तुम्ही महिन्यामध्ये या तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी नियोजन करायचे आहे, येणाऱ्या अडचणींवरती सल्लामसलत करायची आहे. त्याचबरोबर कृषीताईंनी समूह सहाय्यक, त्याचबरोबर डिपार्टमेंटचे जे कृषी अधिकारी आहेत या सर्वांसोबत मिळून वेगवेगळ्या माध्यमातून, हसत खेळत माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचे आहे. आपण सगळेच शेतकरी कुटुंबातील आहोत, आणि काही शेतकरी स्वतः शेतकरी असतील. महिला या फक्त शेतकरी म्हणून नाहीत, तर मजूर आणि कामगार म्हणून नाहीत, तर त्या शेतीतील बियाणे निवड, त्याची प्रतवारी, मशागत करणे, साठवणूक करणे इत्यादी विविध शेतींच्या प्रक्रियांमध्ये कार्यरत आहेत. त्या निर्णय घेणाऱ्या, व्यवस्थापन करणाऱ्या आणि नवकल्पनांचे वाहक आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणून शेतकरी महिलांची भूमिका प्रकल्पात अत्यंत महत्वाची आहे. यासाठी तुम्ही गावात महिला बचत गट, महिला शेतकरी गटांना एकत्रित आणा. या तंत्रज्ञानाचे फायदे
आणि यातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ कशी होऊ शकते याविषयीची माहिती तुम्ही त्यांना समजेल अशा भाषेत हसत खेळत माध्यमातून सांगायची आहे. त्याचबरोबर आताच आपण कृषीताई यांनी ज्या छान म्हणजे अतिशय उत्कृष्टपणे नोंद केली आहे त्यांच्या कामाची, त्याचबरोबर आता आपल्या सगळ्यांसमोर येऊन त्यांनी त्यांची मतं मांडली आहेत. तसंच गावातील शेतकऱ्यांना, महिला शेतकऱ्यांना, त्याचबरोबर विविध घटकातील लोकांना प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला यात हवामान अनुकूल तंत्रज्ञानाच्या प्रसारामधून काम करायचे आहे. तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देते. यासाठी धन्यवाद. धन्यवाद मॅडम. नक्कीच आजच्या वेबिनारमध्ये आपण जे हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा बद्दल चर्चा केलेली आहे, अगदी सहज सोप्या पद्धती पाहिलेल्या आहेत. या आपण सर्व मिळून अर्थात कृषी विभाग, प्रस्तुत प्रकल्प यंत्रणा, कृषीताई, उमेदच्या कृषी सखी आणि आपण सर्वांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. हे राबू आणि आपण एक चांगलं शेतीमध्ये शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करूत. या वेबिनारकरिता जिल्हा उपविभाग, प्रकल्प व्यवस्थापन कक्ष तसेच ग्राम कृषी विकास समिती आणि कृषीताई या सर्वांनी एकत्र येऊन यशस्वी केलेला आहे. याबद्दल सर्वांचे आभार. आणि हा कार्यक्रम माननीय प्रकल्प संचालक यांच्या संमतीने ते संपला, मी असे जाहीर करतो. धन्यवाद.